मी जितू शहा सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. हिमांशू दोशी सरांना विनंती करते की स्टेजवर यावं. आणि साधनाला विनंती करते की तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. ऑक्टोबर महिन्यात सुरेखा जोशी यांनी 29 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस साजरा केला. एकच वाढदिवस. धन्यवाद साधना. तसंच आजच्या सभेचे वक्ते श्री आणि जितेंद्र विल्स त्यांचे मॅनेजर हिमांशू दोशी सरांना या ठिकाणी आपण त्यांना वक्ते म्हणून बोलवलेलं आहे. तर शिवदे सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार किंमत मित्र मैत्रिणींनो, आजच्या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि विशेषतः आजचे आपले प्रमुख पाहुणे जितेंद्र शहा आणि मॉरिस गॅरेज जितेंद्र विल्सचे जनरल मॅनेजर श्री हिमांशू जोशी यांचं मनपूर्वक विशेष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑटोमोबाईल्स म्हणजे स्वयंचलित वाहन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. वाहन ही काही आज चैनीची वस्तू राहिलेली नाही, तर ती नित्य गरजेची वस्तू झालेली आहे. एक काळ असा होता आमच्या लहानपणी की 4 व्हीलर तर सोडाच, 2 व्हीलर सुद्धा दृष्टीस पडणं नाशिक शहरामध्ये फार मुश्किल होतं. मेन रोड, हत्तीखाना रोड, गंगापूर रोड या सगळ्या मार्गांवरती टांग्यांची वाहतूक चालायची. गल्ली बोळांमधून तर मुलं अगदी निर्धोकपणे फिरत असायची. फार तर सायकली दृष्टीस पडायच्या. सायकल मालकीची असणं ही सुद्धा खूप गौरवास्पद गोष्ट समजली जायची. 2 व्हीलर वगैरे तर लांबच राहिल्या आणि 4 व्हीलर म्हणजे फक्त टॅक्सी, त्या काळी त्यांना टॅक्सी पण म्हणत नसत, टुरिंग गाड्या म्हणत नसत. सीबीएसच्या बाजूला फक्त उभ्या असलेल्या दिसायच्या काळ्या पिवळ्या. आणि खाजगी एखाद्याकडे जर असली तर वा वा, म्हणजे त्याचे हात अगदी स्वर्गाला पोहोचायचे. मला आठवतं आम्ही 10वीत असताना आमच्या वर्गामध्ये आपलं जे मदन कुटुंबीय आहे नाशिक मधलं सुप्रसिद्ध विजय ममतावाल, त्यांचा मुलगा अशोक मदन आमच्या वर्गात होता. त्याच्याकडे एक जुनी फियाट गाडी होती आणि त्या गाडीतून आम्हाला सगळ्यांना त्याचं वय पण नव्हतं खरं म्हणजे लायसन्स पण ते गाडी वगैरे चालवायचे. आणि आम्हाला सगळ्यांना त्र्यंबकेश्वरला घेऊन गेला होता 10-12 पोरांना एका गाडीमध्ये बोंबून. तर अशा त्या काळच्या आठवणी आहेत. त्याच्यानंतर गेल्या 50-60 वर्षामध्ये ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये इतकी अभूतपूर्व प्रगती झाली. पूर्वीच्या काळी फियाट, अँबॅसेडर ह्या 2च गाड्या होत्या, मॉरिस बिरिस वगैरे, स्टँडर्ड वगैरे. पण तो काळ गेला आणि त्याच्यानंतर जी घोडदौड सुरू झाली ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची, ती काही थांबायचं नाव घेत नाहीये. म्हणजे आज अशी परिस्थिती झालेली आहे की ग्राहक हा राजा झालाय, परंतु काय विकत घ्यावं हे त्यांना समजेन असं झालेलं आहे. कारण त्याच्यासमोर आता इतके ऑप्शन झालेले आहेत. तर अत्यंत महत्वाची कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने ऑटोमोबाईल्स हा व्यवसाय हा अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. आणि आज आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत ते ह्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा अर्थ कळून प्यालेले आहेत. म्हणजे जितेंद्र शहा यांचे आजोबा छोटालाल नगीनदास शहा
यांनी पिंपळगाव वसवंतला स्थायिक होऊन विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले. त्याच्यानंतर त्यांच्याच पुढच्या पिढीने ते व्यवसाय आणखी वाढवले. छोटालाल शहा यांचे चिरंजीव शेवंतीलाल शहा, महेंद्रभाई शहा, शेवंतीलाल शहा यांचे सुपुत्र जितेंद्र शहा यांनी तर अगदी 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पर्यंत सगळ्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांची डीलरशिप घेतली आणि नाशिककरांना उत्कृष्ट सेवा पुरवली. गेल्या जवळजवळ 40 वर्षांपासून ते या व्यवसायामध्ये आहेत आणि अत्यंत उत्तम असं त्यांनी नाव कमावलेलं आहे व्यवसायामध्ये. त्यासाठी त्यांचे विविध संस्थांकडून सत्कार देखील झालेले आहेत आणि मी या सगळ्या प्रवासाचा गेल्या 40-45 वर्ष साक्षीदार आहे. कारण जितेंद्रभाईंचे बंधू प्रमोदभाई हे माझे जीवनशे कंठस्थ मित्र, अगदी परिवाराचे सदस्य म्हटलं तरी चालेल. आम्ही दोघांनी एकत्रच प्रॅक्टिस सुरू केली. आम्ही रात्री बेरात्री व्हिजिटला जायचो, पिंपळगावला जेवायचो, 2 व्हीलरवर रात्री बेरात्री हायवेने परत यायचो. तर असे आमचे घरगुती संबंध राहिले आणि जितेंद्रभाईंचा जो सगळा प्रवास आहे तो पण मी जवळून पाहिलेला आहे. आज त्यांच्याबरोबर त्यांचे जनरल मॅनेजर श्री हिमांशू जोशी हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचाही प्रदीर्घ जवळजवळ 25-30 वर्षाचा अनुभव आहे या इंडस्ट्रीमध्ये. जितेंद्र मोटर्सकडे महिंद्राची एजन्सी आहे, पण हिमांशू भाईंनी मर्सिडीज बेन्झ, निसान, व्होक्सवॅगन अशा सगळ्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय डीलरशिप्स त्या कंपन्यांमध्ये सेवा दिलेली आहे. त्यांचा सेल्सचा तर प्रचंड अनुभव आहेच, त्याचप्रमाणे ऑटोमोबाईलचं जे तंत्रज्ञान आहे त्याचाही प्रचंड अनुभव आहे आणि म्हणून ते आज आपल्याला ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची जी वाटचाल आहे गेल्या 40-45 वर्षातली त्याचा आपल्याला संपूर्ण असा लेखाजोखा आपल्यासमोर मांडणार आहेत. आणि आज आपण कोणती गाडी घ्यावी या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्यांच्या व्याख्यानानंतर आपल्याला मिळेल. आता जास्त वेळ न घालवता मी हिमांशू यांना विनंती करतो की आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. हॅलो, ऑडिबल आहे का? गुड इव्हनिंग. थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल डॉक्टर साहेब. आय थिंक सो आता या ऑगस्ट कंपनीमध्ये मी सगळ्यात वयाने लहानच असेल, एक्सपिरियन्स ॲज वेल ॲज वयाने. तरी काय माझ्याकडनं बोलण्यात काय थोडं पुढे मागे झालं तर प्लीज समजतो. आज आपण पहिल्यांदा मी सरांनी माझं इंट्रोडक्शन केलंच आहे, पण मला 2 गोष्टी माझ्याबद्दल सांगू इच्छितो. माझं नाव हिमांशू जोशी. मी नाशिकमध्ये 2018 साली आलो. 2018 साली आलो तेव्हा जेटूबाईंच्याच ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मी फोक्सवॅगनमध्ये ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून मला नियुक्त केलं गेलं होतं. फोक्सवॅगनवरनं नंतर जसजसा वेळ पुढे गेला मग MGची डीलरशिप आली. MGच्या डीलरशिपमध्ये नंतर मी म्हणजे शिफ्ट झालो. आता आज मला जवळजवळ 5 वर्ष झाली MGचं सेल्स अँड ऑपरेशन सगळं हँडल करतो. मी ओरिजिनली मूळचं मुंबईचं आहे. बॉर्न ब्रॉटअप करिअर सगळं माझं मुंबईतच झालेलं आहे. जसं सरांनी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं मर्सिडीज, निसान असे वेगवेगळे ब्रँड्समध्ये मी काम केलेलं आहे. मोर दॅन 25 इयर्स सेल्स आणि इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आज मला झालेली आहे. असो, आज विषय जसा सरांनी मेन्शन केला की आपल्या भारतातील वाहन उद्योगातील 50 वर्ष त्यांची वाटचाल कशी झाली, बेसिकली काल, आज आणि उद्या हे काय आहे एक्झॅक्टली. तर आज मी तुम्हाला त्याच्यातच थोडं ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत पण एक थोडं कधीतरी असतं की कोणतरी दुसऱ्याने सांगितल्यानंतर एक थोडं रिफ्रेशर होतं. तर आय वुड लाईक टू डू दिस रिफ्रेशर तुमच्याबरोबर. अशी कुठचीच गोष्ट नाही की जी 50 वर्षात तुम्ही अनुभवली नाही आहे किंवा बघितली नाही आहे, पण मे बी माझ्या बोलण्यातून किंवा माझ्या आज ह्या सेशननंतर कदाचित काहीतरी गोष्टींचा तुम्हाला कुठेतरी एक लिंक जाणवेल की बाबा अरे हां हे असं होतं, त्याच्यामुळे आपल्याला कदाचित तो अनुभव तसा आला होता.
सो एनिवेज वेज वाहन उद्योगाचा प्रवास गेले 50 वर्षाचा. गेल्या अर्धशतकात भारताने वाहन क्षेत्रात जी झेप घेतली आहे ती केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर ती आपल्या देशाची आणि विश्वासाची खाणी आहे. या प्रवासाचे काही मुख्य टप्पे आहेत. पहिलं आणि फर्स्ट अँड फॉरमोस्ट, गेल्या 50 वर्षात काय प्रगती झाली. तर 50 वर्षात म्हणजे 1970-80च्या दरम्यान, माझा जन्म 72चा आहे, म्हणजे इनफॅक्ट 2 वर्ष अगोदरच्या हिशोबाने, तर दशकात भारतात गाड्यांची संख्या फारच मर्यादित होती. नाशिकचं जसं तुम्ही सांगितलं टुरिंगच्याच गाड्या फक्त होत्या. आय रिमेंबर मी इथे वडीला यायचो लहानपणी सगळ्या फॅमिलीला घेऊन, तेव्हा त्या सरांनी जसं सांगितलं त्याच गाड्या फक्त काळ्या पिवळ्या ह्या बघायला मिळायच्या. पण एक त्याच्यात मला प्रकर्षाने जाणवायचं की त्यावेळेला सुद्धा नाशिकमध्ये डॉज आणि शेव्हरोले सारख्या अतिशय दुर्मिळ अशा गाड्या टॅक्सी म्हणून वापरायच्या. विच वॉज लाईक त्यावेळेला मला फारच म्हणजे सरप्रायझिंग असायचं, कारण की आम्ही इंग्लिश पिक्चर किंवा असे काय तत्सम गोष्टी किंवा टीव्हीवर किंवा व्हिडिओवर बघायचो, ते सिमिलर मॉडेल्स आम्हाला त्याच्यात पण दिसायचे. मी वडिलांशी बोललो पण होतो की अरे बाबा ही टॅक्सी म्हणून वापरतात आणि आपण एक साधी ही गाडी घेऊ शकत नाही. ऑब्व्हियसली त्यावेळेला माझं वय फार कमी होतं, ते पैशांचं आणखी कमर्शियल गणित समजण्याइतकं तेवढं मला ज्ञान नव्हतं. एनिवेज त्यावेळेला फक्त ॲम्बॅसेडर फियाट, जर इंडियाचं तुम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं जर बघायला गेलं तर त्यावेळेला फक्त कुठच्या होत्या ॲम्बॅसेडर फियाट, बुलेट, राजदूत, बजाज, त्याचं अपवादाला एक जावा किंवा SD, अशाच फक्त तुम्हाला मोटरसायकली आणखीन कार्स बघायला मिळायच्या. त्यावेळेला गाडी असणं फक्त श्रीमंतीचं नाही, त्याच्याही वरचं म्हणजे एक प्रतिष्ठेची खूण मानली जायची. म्हणजे इट इज नॉट की लाईक कुठची गाडी आहे तुमच्याकडे, गाडी आहे 4 व्हीलर, दॅट इज इनफ टू प्रोक्लेम की बाबा तुम्ही कोणतरी वेगळेच आहात. पण 1990च्या आर्थिक उदारीकरणानंतर परदेशी कंपन्या भारतात येऊ लागल्या. ह्या कंपन्या जेव्हा भारतात यायला लागल्या तेव्हा ऑब्व्हियसली त्यावेळेचे इकॉनॉमिक पॉलिसीजच्या हिशोबाने त्यांना राईट्स नव्हते डायरेक्टली प्लांट्स टाकायला किंवा त्यांचे मॉडेल्स डायरेक्टली आतमध्ये इंडियामध्ये रिलीज करायला. त्यांनी एक सपाटा लावला, सुरू केला की प्रत्येक इंडियन कंपनीबरोबर म्हणजे ज्या ज्या इंटरेस्टेड होत्या त्याच्याबरोबर त्यांनी टायअप जॉईंट व्हेंचर्स करायला सुरुवात केली. जसं फॉर एक्झाम्पल सुझुकीनी मारुतीबरोबर टायअप केलं, होंडानी श्रीराम ग्रुपबरोबर टायअप केलं, असे सगळे टायअप्स व्हायला लागले. आणि त्याच्यातून खरी जी रेव्होल्युशन म्हणतात, जी एक क्रांती म्हणतात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधली, ही 1990च्या नंतर ह्या मोठ्या कंपन्यांनी खरी सुरू केली. ह्या लोकांनी एक रेव्होल्युशन आणून दिलं. ह्याच्यात एक मला प्रकर्षाने एक नाव घ्यावं असं वाटतं. ऑब्व्हियसली मी त्याच्यात त्या ब्रँडमध्ये काम पण केलं आहे. मर्सिडीज बेन्झ ही एकमेव कंपनी होती म्हणजे जी सुपर प्रीमियम सेगमेंटमधली होती, जी फर्स्ट कंपनी होती जी इंडियामध्ये त्यांनी 1994मध्ये प्लांट टाकलं आणि त्यांनी प्रोडक्ट्स त्यांचे इंडियन बाजारपेठेत द्यायला सुरुवात केली. त्यानंतर ऑब्व्हियसली हे जेव्हा मर्सिडीजनी कुठली गोष्ट करते, ऑब्व्हियसली दे आर ट्रेंड सेटर्स, तर बाकीच्या लोकांनी म्हणजे त्यांना ते परवडलं नसतं की इंडियाला वगळून किंवा इंडियाला सोडून काहीतरी बिझनेस करावा. त्यानंतर BMW, Audi, Jaguar, Land Rover, Porsche, Lamborghini, आता तर रोल्स रॉयस आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिकली दर महिन्याला त्यांचा चांगला खप चालला आहे आणि एक वेगळ्याच लेवलवर भारतीय बाजारपेठेला आपण जागतिक स्तरावर घेऊन पोहोचवलं आहे. आता आपल्या रस्त्यावर इलेक्ट्रिक स्कूटरपासून सुपर लक्झरी कार सगळेच बघायला मिळतात. आणि आता इंडिया फॉर एक्झाम्पल आणि फॉर फॅक्ट आज आपण सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट वाहन उत्पादक देशांपैकी एक आहोत. ऑब्व्हियसली चायना आहे नंबर 1वर, पण आपण आहोत तिथे, वी आर देअर, पोचू तिथे. तो टप्पा पण आपण नक्कीच शुअरली गाठू. दुसरं आणि मेन आता मुद्दा जर खरं असं टेक्नॉलॉजीला आपण जर बघायला गेलो तर लाईक हाऊ टेक हॅज चेंज फॉर बेटर. म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आपण जे म्हणतो हे काय होतं आणि हे आत्ता काय, हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की 1990 साली म्हणा किंवा 1970 सालची जी टेक्नॉलॉजी होती ही आणि आत्ताची टेक्नॉलॉजी, एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 1970 किंवा 1980ची जर गाडी तुमची बंद पडली त्यावेळेला फक्त मेकॅनिकल ज्ञान असणं खूप होतं. त्यावेळेला फक्त एक मेकॅनिकल, जो एक मेकॅनिक असेल किंवा त्यांनी पुढचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असेल, ही गाडी रिपेअर करायला त्याचं जेवढं काय ज्ञान होतं तेवढं इट वॉज मोर दॅन इनफ. पण नंतर आताची कंडिशन अशी आहे की लाईक तुम्ही फक्त मेकॅनिकल ज्ञान तुम्हाला पुरेसं नाही आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पण एक ॲडिशनल तुम्हाला सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. खूपशा मेकॅट्रॉनिक्स पार्ट्स असलेले ऑटोमोबाईल इंजिन्स आणि ट्रान्समिशन म्हणा किंवा त्या सिस्टम्स म्हणा, ह्या सगळ्या डायग्नोज करणं, आणखी त्याचं बरोबर डायग्नोज करून त्याचं सोल्युशन देणं, हे नुसतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा नुसतं मेकॅनिक बनून आज पॉसिबलच नाही. तो हे खूप मोठा जम्प आहे. आता हा जम्प कसा आला? लाईक फॉर एक्झाम्पल पूर्वीच्या गाड्या पूर्णपणे मॅन्युअल आणि एकदम साध्या स्वरूपाच्या होत्या.
ना पॉवर स्टेअरिंग, ना एअर कंडिशन, ना कुठचे सेन्सर्स होते त्याला, ना इलेक्ट्रॉनिक कंट्रोल. पण काळ बदलला, वाहन तंत्रज्ञानाने झेप घेतली. 2000 नंतर फ्यूल इंजेक्शन, जे कधी पहिल्यांदा आपण ऐकलं नव्हतं, फ्यूल इंजेक्शन इंजिन्स, ABS ब्रेक्स, पॉवर स्टेअरिंग, अशा सगळ्या गोष्टी यायला लागल्या. पॉवर स्टेअरिंग फक्त पूर्वी काही मोजक्या गाड्यांना मिळायचं, जसे एकदम ज्या खूपच हेवी ड्युटी गाड्या असायच्या, जसं फॉर एक्झाम्पल मायनिंग इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे ट्रक्स असतात, डंपर्स असतात, त्यांनाच फक्त पॉवर स्टेअरिंग. आपल्या इकडच्या ट्रकला सुद्धा पॉवर स्टेअरिंग त्यावेळेला नव्हते. हे पॉवर स्टेअरिंग फारच गेम चेंजर फीचर आणि एक सिस्टम आली, ज्याच्यामुळे गाडी चालवणं खूपच सोपं आणि एक सॉर्ट ऑफ एकदम सेफ झालं, सुरक्षित झालं. 2010च्या दशकात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन झाले, क्रूज कंट्रोल आलं, इन्फोटेनमेंट सिस्टम झाल्या. वाहन केवळ यांत्रिक न राहता आता स्मार्ट बनले. तो हा जो एक जनरेशनल शिफ्ट होता की लाईक नुसते टेक्नॉलॉजीत नव्हती, नाव दे हॅव बिकम स्मार्ट ऑल्सो, की काय खूपशा गोष्टी त्या चांगल्या पद्धतीने करू शकत होता, कमीत कमी ह्युमन इनपुटच्या कम्पॅरिझन. आज तर वाहन म्हणजे चालता बोलता लाईक एक संगणकच झालंय, कॉम्प्युटरच झालंय. जसं मी आता बोललो की लाईक तुम्हाला मेकॅनिक होऊन चालणार नाही, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सची एक छोटी एक सर्टिफिकेशन कोर्स पण करायला लागेल. तुम्हाला माहिती पाहिजे की ECM काय आहे आणि बाकीचे सेन्सर्स कसे काम करतात, त्याचं वायरिंगचं डायग्राम तुम्हाला चांगलं माहिती पाहिजे. आज टच स्क्रीन, GPS, व्हॉइस कमांड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हे सगळे ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या ह्या नवीन संगणक किंवा कॉम्प्युटर रिलेटेड ज्या फीचर्स आहेत त्याच्याशी सगळ्या निगडीत असल्या कारणाने आपण त्यांना कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी म्हणतो. आता कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी म्हणजे आपण गाडीतून म्हणजे फोनवर सगळ्या कनेक्टेड फीचर्स असल्या कारणाने तुम्ही गाडी लॉक करू शकता, चार्ज करू शकता, किंवा चालू पण करू शकता. काय काय फीचर्स आता एवढे आपण प्रगत झालो की लाईक जसं जेम्स बॉन्डच्या पिक्चरमध्ये मोबाईलवरनं तो जेम्स बॉन्ड काहीतरी बटन आणि हात फिरवायचा आणि ती गाडी घ्यायची. आता हे फीचर आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे आणि प्राईडची एक गोष्ट आहे की ते इंडियन कंपनीनेच ऑफर केलं आहे. टाटाच्या हॅरियर EV मध्ये एक समन फंक्शन म्हणून विच यू कॅन कॉल द कार. जर तुमची एकदम खूपच आतमध्ये गाडी उभी असेल, जिथे तुम्हाला दरवाजा पण उघडून आतमध्ये जाता येत नसेल, एकदम कट टू कट पार्किंगमध्ये असेल, तर तुम्ही तुमच्या फोनवरनं ती गाडी रिव्हर्स घेऊन तुमच्या दरवाजा उघडेपर्यंत तुम्हाला तुम्ही मागे घेऊ शकता. ह्याच्यात आतमध्ये ड्रायव्हर नाही आहे, कोणच नाही आहे. इट इज प्युअरली कनेक्टेड टेक्नॉलॉजी. आणि आता वाहन उद्योगात आणखीन त्याच्याही पुढचं पाऊल आलं आहे, एडास. आता एडास खूप तुम्ही जणांनी ऐकलं असेल की एक एडास गाडीमध्ये आहे, एडास गाडीमध्ये. एडासचा फुल फॉर्म आहे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स. आता ही ॲडव्हान्स ड्रायव्हर, जसं सगळ्या गोष्टींचं ते म्हणजे जे नाव असतं त्याच्यामध्ये त्याचा खरा अर्थ दडलेला असतो. ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम मीन्स की त्या ड्रायव्हरला असिस्ट करणारी एक सिस्टम आहे आणि ती ॲडव्हान्स्ड आहे. आता अशी प्रणाली आहे की गाडी चालवताना चालकाला मदत करते. उदाहरणार्थ लेन कीप असिस्ट, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, कॉलिजन वॉर्निंग, ऑटो इमर्जन्सी ब्रेक, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग. म्हणजे असे काही काही त्याच्यात फीचर्स आहेत ज्याला एडासचे फीचर्स म्हणतात. आता मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लेन कीप असिस्ट. आता प्रत्येक एडासचे फीचर्स प्रत्येक कारच्या कंपनीच्या हिशोबाने जरा थोडे वेगवेगळे असतात. काही कंपन्या ऑप्टिकल किंवा कॅमेरा बेस्ड एडास सिस्टम्स प्रोव्हाइड करतात. काही कंपन्या रेडार किंवा सेन्सर्स यूज करून आणि प्लस ऑप्टिकल सेन्सर्स यूज करून तुम्हाला ॲडिशनल इनपुट्स देतात. काही त्याच्याही पुढचे आहेत. लिडार नावाचा एक रेडार आहे, ॲडव्हान्स रेडार आहे, आणि सोनारचा एक घटक आहे. हे सिस्टम्स अजून भारतात आले नाहीत, पण आय एम शुअर की विदिन 1 or 2 years हे सिस्टम्स पण भारतात येतील. तर लेन कीप असिस्ट बेसिकली तुम्ही कुठच्या तरी एका लेनमध्ये जी चालला, फॉर एक्झाम्पल आपल्या 3 लेन्स असतात. एक स्लो लेन असते, एक मिडियम लेन म्हणजे मधली एक लेन असते, आणि एक ओव्हरटेकिंगची लेन असते. जर तुम्ही मिडियम लेनमध्ये चालताय काही रिझन प्रमाणे, कुठच्याही रिझननी अगर तुमच्या ड्रायव्हर किंवा तुम्ही स्वतःला कुठे अटेन्शन डिस्ट्रॅक्ट झालं आणि तुमचं फोनवर खरं अलाउड नाही आहे किंवा इट इज व्हेरी डेंजरस टू आपण फोन चेक करत होते, पण जर कुठच्याही रिझननी तुमचं अटेन्शन विचलित झालं आणि तुमची गाडी जर ती लेन सोडून कुठच्याही आयदर लेफ्टला किंवा राईटला जर ती स्व होते किंवा ती स्वे होते, ही सिस्टम ॲक्टिवेट होते आणि ही सिस्टम परत तुम्हाला तुमच्या लेनमध्ये घेऊन येते. ह्याला लेन कीप असिस्ट म्हणतात. ऑब्विसली ह्याला ओव्हरराईड पण करता येतं. तुम्हाला जर खरंच दुसरीकडे जायचं असेल तर ते असं नाही करणार की बाबा नाही तुम्ही तिथे नाही यायचं. ऑब्विसली ड्रायव्हरला ओव्हरराईड कंट्रोल्स आहेत, पण म्हणण्याचं उद्देश की जिथे त्याची खरंच जायची गरज म्हणजे त्याला इच्छा नाही आहे आणि स्वतःच्या एक चुकीने म्हणा किंवा दुर्लक्षामुळे जर गाडी स्वे होत असेल
इट ब्रिंग्स बॅक टू त्या पर्टिक्युलर लेनमध्ये घेऊन येतो. ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल नावाचा एक त्याच्यातलाच एडासचाच एक पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण नॉर्मली सगळ्या हायवेजवर 80चा स्पीड लिमिट असतो, एक 80 km/hचा नॉर्मली सगळीकडे तेवढा स्पीड असतो, म्हणजे स्पीड लिमिट असतो. आता आपण 80 km/h स्पीड लिमिटनी चालतोय, सडनली कुठं तरी मध्ये गाव किंवा शहरचा रहदारीचा एक रस्ता येतो, तिथे ड्यू टू ट्रॅफिक आहे, ड्यू टू तिथे माणसांची वर्दळ आहे म्हणून तिकडे त्यांनी 80चा स्पीड त्यांनी 60चा केला, तिकडचे लोकल RTO आहेत. आता जे ड्रायव्हर्स आहेत ह्यांना कळवायला म्हणून तिथे बाजूला ऑब्व्हियसली स्पीड लिमिटचे बोर्ड्स असतात. आता व्हॉट एडास सिस्टम डज, म्हणजे हे जे काय करतं ह्यांच्याकडे ऑप्टिकल सेन्सर्स असल्याकडे, कॅमेरा बेस्ड सेन्सर्स असल्याकडे हे कंटिन्यू स्कॅन करत असतं आजूबाजूचे परिसर. तर मोमेंट ते त्यांना दिसतं की बाबा स्पीड लिमिटचा इथे बोर्ड आहे आणि हा 60 आहे, पण गाडी 80च्या स्पीडवर सेट आहे, इट विल ऑटोमॅटिकली ब्रिंग डाऊन. तुमची गाडी 80वरनं ती सिस्टम 60वर आणून ठेवेल. हे फारच इम्पॉर्टंट आहे, कारण की हे नॉर्मली लोकांना कळत पण नाही की हे कधी झालं, पण सिस्टम विल ऑटोमॅटिकली ओव्हरराईड आणि सिस्टम तुमच्या 80चा जो स्पीड तुम्ही सेट केलेला आहे हा सेट तिथून कॅन्सल करून इट विल सेट इट टू 60, कारण की तो तुमचा लोकल तिकडचा एन्फोर्सेबल स्पीड लिमिट आहे. ह्याला म्हणतात ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल. दुसरी अजून ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलला अजून एक दुसरी गोष्ट आहे की समृद्धी हायवेवरून आपण चाललोय, समोरची एक गाडी अतिशय चांगली चालली, आपलाच कोणतरी रिलेटिव्ह म्हणा किंवा मित्र आहे, तो त्या गाडीने चाललाय, ही इज अन एक्सपर्ट ड्रायव्हर, त्यांनी त्याची गाडी 100च्या स्पीडने पळवलाय, आपण त्याला फॉलो करतोय, आपण आपली गाडी त्यांना त्या पर्टिक्युलर गाडीला आपण मॅप करून आपला गाडीचा स्पीड आणि त्यांच्या गाडीचा स्पीड सेम ठेवू शकतो. त्याला ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचा हा एक दुसरा पार्ट आहे की जर त्यांनी स्पीड वाढवला, त्यांनी 100वरून 110 नेले, तुमची गाडी पण 110वर नेली, त्यांनी त्याचा स्पीड 100वरून 90 केला, तुमची गाडी पण ऑटोमॅटिकली 100वर येईल. चालू आहे ना? पावर तर आहे. हॅलो. एनिवे, am I audible? तुम्हाला आवाज येतो? हॅलो. या. सो हा ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचा मेजर पार्ट आहे. कॉलिजन वॉर्निंग अशी एक सिस्टम आहे की खूप वेळेला आपल्याला असंच जेव्हा दुर्लक्ष असतं, खूप लॉंग ड्राईव्हवर नॉर्मली हे गोष्टी खूप वेळा आपल्याला त्याचा प्रत्यय येतो की कुठेतरी दुर्लक्ष होतं, कुठेतरी मागे कोणतरी गप्पा मारतोय, त्या गप्पांच्या ओघामध्ये आपलं पण थोडं अटेन्शन थोडं विचलित होतं आणि समोर काहीतरी अचानक येतं आणि ह्या अचानक आलेला किंवा काहीतरी कॅटल म्हणा किंवा एनिथिंग किंवा एक गाडी स्लो स्पीडनी चालली आहे फुल स्पीडनी पण अचानक काहीतरी तिने स्पीड कमी केला, तर हे कॉलिजन जेव्हा होणार आहे हे तुम्हाला गाडी पहिल्यांदाच प्री वॉर्न करते की तुमची गाडी आता कुठेतरी येऊन इट इज गोइंग टू डॅश समोर, तर बी प्रिपेअर्ड, म्हणजे त्यांना अलार्म्स यायला सुरुवात होतात. त्याच्याही पुढचं अजून एक आहे ऑटो इमर्जन्सी ब्रेक. वॉर्निंग आली ठीक आहे, पण तरीसुद्धा जो ड्रायव्हर आहे त्याचं अजूनही त्याच्यावर अटेन्शन नाही आहे, तर ऑब्व्हियसली जर ओव्हरराईड ड्रायव्हरनी नाही केलं तर इट इज गोइंग टू गो अँड क्रॅश, म्हणजे कुणाला तरी ती धडक मिळणार आहे. तर ह्याच्या पुढे ऑटो इमर्जन्सी ब्रेक ॲक्टिवेट होतो, ओव्हरराईड करतो खूपशे फंक्शन्स. 40 km/hच्या हिशोबाने जर तुमची गाडी चालली असेल तर इट विल ब्रिंग द कार टू अ कम्प्लीट हॉल्ट. जर तुम्ही तिथे रस्त्यात जर काहीही प्रॉब्लेम आला, उदाहरणार्थ गाडी येऊन थांबली आहे तुमची आणि तुम्ही फुल स्पीड 40च्या स्पीडने आलात, तर ती गाडी पूर्णपणे त्याला म्हणजे त्याला बँड होण्याच्या अगोदर इट विल कम टू अ फुल अँड कम्प्लीट स्टॉप. आता हेच जर तुम्ही 50च्या स्पीडने असाल तर व्हॉट हॅपन्स बेसिकली 40च्या स्पीडपर्यंत तुमचा गाडीचा स्पीड कमी होईल, म्हणजे एंड रिझल्ट जो आहे जो इम्पॅक्ट होणार, पण तो एंड रिझल्ट जो आहे तो 50च्या स्पीडने इम्पॅक्ट नाही होणार, तो इम्पॅक्ट होईल 10च्या स्पीडने. सो इट विल बी अ व्हेरी म्हणजे खूपली ग्रेटली रिड्युस्ड इम्पॅक्ट असेल, ज्याच्याने आतमधले पॅसेंजर्स म्हणा किंवा तो ड्रायव्हर म्हणा किंवा वॉटेवर म्हणजे जे काय आपला आतमध्ये सामान असेल किंवा माणसं असतील त्यांना कमीत कमी इजा होईल किंवा इंजुरीज येतील. सो बेसिकली हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे इट इज पार्ट ऑफ एडास. एडासमध्ये तसे बघायला गेलं तर 21 फीचर्स टोटल, वेगवेगळ्या लेवलचे वेगवेगळे असे
हे मी तुम्हाला फक्त काही इम्पॉर्टंट गोष्टी ज्या होत्या, ज्या खूपच इम्पॉर्टंट आहेत, त्या मी तुम्हाला थोड्या बेसिकली एकदम ब्रीफमध्ये सांगितल्या. या सुविधांमुळे गाडी स्वतः निरीक्षण करते, जोखीम ओळखते आणि वेळेत कृती पण करते. म्हणजे चालक आणि गाडी यांचा समन्वय आता मानवी प्रतिक्रियेपेक्षा जलद आणि बुद्धिमान झाला. आता पुढचं पाऊल काय आहे? इलेक्ट्रिक आणि AI. सगळेजण म्हणत असतात, आजकाल तर खूप जण आहेत आपल्याकडे, म्हणजे तसं बघायला गेलं तर इट इज व्हेरी म्हणजे सॅड की आपल्याकडे AIचे एवढ्या गोष्टी करू शकतो, पण मेजॉरिटी ऑफ लोक, मी आय वुडंट लाईक टू पुट पर्सेंटेज ऑन इट, मेजॉरिटी ऑफ द लोक आपले फक्त चित्रविचित्र फोटो AI वर अपडेट करून आणि त्याचे फक्त फोटो मॉडिफाय किंवा मॉर्फ करण्यातच आपला वेळ जातो. खूपशा गोष्टी आहेत जे AI आपल्याला हेल्प करू शकतं. जसं गाडीच्या याच्यात सुद्धा AI आहे. आपल्या इंडियामध्ये पण AI च्या म्हणजे इन्व्हॉल्ड असलेल्या गाड्या खूपशा आल्या. एक केस इन एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर MGची ॲस्टर म्हणून एक गाडी आहे. त्या गाडीमध्ये इट वॉज द फर्स्ट कार विच हॅड AI इनबिल्ट. त्याच्यात त्यांनी पर्सनल असिस्टंट दिला होता, जो तुम्हाला गाडीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगायचा गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, व्हॉटएव्हर. म्हणजे बेसिकली जे अलेक्सा करायची तेच तुमची गाडी तुम्हाला करायची. तुमच्या घरी पण अलेक्सा असेल, पण अलेक्साला फॉर्म नाही आहे. अलेक्सा इज जस्ट लाईक इट्स लाईक वेपर, ते इथर सारखं आहे, त्याला असा फॉर्म नाही आहे. पण गाडीला फॉर्म आहे. जे MGचा जो ॲडॅप्टिव्ह म्हणजे AI असिस्टंट होता, पर्सनल AI असिस्टंटला, तो एक तुम्हाला तिथे एक समोर एक बॉक्स असायचा, तो इट वुड मिमिक ह्युमन इमोशन्स. तो तुम्ही त्याला सांगितलं जोक सांगा, तो जोक सांगायचा, आणि तो जोक सांगताना तो ह्युमन इमोशन्स मिमिक करायचा, स्माईल देणार. तो कधी गाडीत आला, कोणाचा बर्थडे असेल तर इट विल शो बर्थडे, तुमचे असे फोटोज दाखवेल आणि तुम्हाला विश करेल की तुमचा बर्थडे आहे आज. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या AIशी कनेक्टेड आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता गाड्यांमध्ये पण यायला लागल्या. ह्याच्या पुढची गोष्ट आहे ऑटोनॉमस व्हेकल्स. आता ऑटोनॉमस व्हेकल्स इट इज पार्ट ऑफ AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच पार्ट आहे, पण ऑटोनॉमस इज लाईक त्याच्यात पण लेवल्स आहेत. लेवल 1, लेवल 2. आपल्याकडे आतापर्यंत लेवल 2च्या गाड्या नॉर्मली आपल्याकडे आहेत. लेवल 3 आणि लेवल 4 अजूनपर्यंत इंडियामध्ये आली नाही. लेवल 3 आणि 4 बेसिकली सेल्फ ड्राईव्ह कार्स. आपण बघितलं असेल खूपशा ठिकाणी, म्हणजे एस्पेशली यूट्यूबवर म्हणा किंवा तुमच्या इंस्टाग्राम, फेसबुकवर, अमेरिकेत आजकाल टॅक्सी आहेत त्या सेल्फ ड्राईव्ह टॅक्सी आहेत. तुम्हाला उबर किंवा ओला जशा गाड्या असतात तसं त्यांच्याकडे पण ॲप्स आहेत. तुम्ही त्यांच्यातून जसं तुम्ही गाडी मागवली, तुम्हाला पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत जायचं आहे, तुम्ही दरवाजा उघडला, गाडी आली आहे समोर, पण गाडी ड्रायव्हर नाही आहे. गाडी ड्रायव्हर नाही आहे, तुम्ही 2 मिनिटं चक्रावाल की अरे हे काय, गाडी मला घेऊन कोण जाणार. पण नथिंग टू वरी अबाउट, इट इज ऑल प्रोग्राम. त्यांना क्लिअर कट त्यांच्या आतमध्ये इन्फॉर्मेशन फीड केलेली असते. पॉईंट A टू पॉईंट B पर्यंत कसं पोहोचायचं, फास्टेस्ट रूट, ॲज वेल एज त्या रूटमध्ये जर उद्या जसं मी तुम्हाला सांगितलं एडासचं, त्याच्यात फीचर्स आहेत. कॉलिजन वॉर्निंग. द कॉलिजन वॉर्निंग म्हणजे जसं एडासला जशी फीचर आहे तशी AIला पण त्याच्यात फीचर आहे की बाबा उद्या समोर पण आलं गाडी, इट विल ऑटोमॅटिकली ब्रेक. रस्ता बंद आहे, इट विल कॅल्क्युलेट दुसरा पर्यायी रस्ता कुठून आहे. आणि ते ह्या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच करत असतं. आणि ह्याचा कंट्रोल त्यांनी ब्रेक्स, एक्सिलेटर आणि स्टिअरिंग या 3 गोष्टींना मॅप केलेल्या आहे. त्याच्यामुळे ह्या गाड्या तुम्हाला पॉईंट A टू पॉईंट B वन ऑफ द सेफेस्ट पद्धतीने, जसं एक उदाहरण, एका ड्रायव्हरकडनं चुकी होईल पण यांच्याकडनं चुकी नाही होणार. ह्या ऑलरेडी ॲक्टिव्ह आहेत गाड्या आणि सगळीकडे ऑल ओव्हर म्हणजे अमेरिकापर्यंत गेल्या आहेत. चायनाने पण आय थिंक सो सुरू केले. आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी यायला अजून थोडा वेळ लागेल, पण शुअरली आज नाही उद्या ही टेक्नॉलॉजी आपल्याला म्हणजे लवकरच बघायला पण मिळू शकेल. टेस्ला इज वन ऑफ द लीडिंग ब्रँड्स जे सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये जे पायनियर आहेत. ज्या अमेरिकेमध्ये टॅक्स्या ज्या सगळ्याकडे ज्या गाड्या फिरतात सेल्फ ड्रायव्हिंगमध्ये विदाउट ड्रायव्हर्स, ह्या मेजॉरिटी टेस्लाच्या गाड्या आहेत. आणि त्याच्यामुळे ते टेस्ला पण इलेक्ट्रिक गाडी असल्या कारणाने इट बिकम्स इझियर फॉर देम ऑल्सो की हे मॅप आणि मॉनिटरिंग करायला. इंजिनपासून इंटेलिजन्सपर्यंत हा खरा भारतीय वाहन उद्योगाचा खरा प्रवास आहे. आज जे आपल्याला एक टाईम होता की जिथे फक्त पेट्रोल आणि कार्बोरेटरवाले इंजिन्स होते, आज इथे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन आहे. जिथे एका मेकॅनिक नॉर्मल पेट्रोल डिझेलच्या मेकॅनिकला जर सांगितलं की बाबा बघ ह्याच्यात काय प्रॉब्लेम होतं, ही वुड नॉट, त्याला काहीच समजणार पण नाही. तर अनलेस अनटिल त्याला त्याच्यावरची ट्रेनिंग दिली. हे सगळ्या त्याला टेक्नॉलॉजी, पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ड्रायव्हर. आता ड्रायव्हर म्हणजे नॉट नेसेसरी की कोणीतरी आपण अपॉइंट केला ड्रायव्हिंगसाठी की जो आपल्याला आपला एम्प्लॉई आहे म्हणा.
ड्रायव्हर मीन्स एनीवन हू इज गोइंग टू ड्राईव्ह. जो कोण ड्राईव्ह करणार, तुम्ही, मी, जो गाडीचा ओनर आहे किंवा गाडीची जी कोण गाडी वापरणार आहे, त्याच्या घरातली फॅमिली मेंबर असू दे, ह्याच्या सुखसोयी काय आहेत. आता पूर्वी गाडी चालवणं म्हणजे लाईक इट वॉज टोटल कष्टाचंच काम होतं. ना AC, ना पॉवर स्टिअरिंग, कुठच्या आरामदायी सीट्स नाही. आरामदायी सीट्सच्या जागी पूर्ण बेंच असायचं आणि त्याला कॉन्टूर नव्हते, नुसतं एक फ्लॅट खालती एक बेंच आणि पाठीला एक बेंच, पाठीला सपोर्टसाठी. अँबॅसेडर चालवणारे म्हणायचे ही गाडी नाही, इथे जिम आहे. ऑब्व्हियसली, कारण की त्याला स्टेअरिंग, पॉवर स्टेअरिंग नव्हतं. एका कट टू कट म्हणजे कुठेतरी एकदम ट्रॅफिक ओरिएंटेड जागामध्ये तर ती स्टेअरिंग फिरवायची म्हणजे अक्षरशः हाताची एक्सरसाइजच असायची. त्याला पॉवर ब्रेक्स नव्हते, ऑटोमॅटिक नॉर्मल हायड्रॉलिक ब्रेक्स असल्याने कधी कधी तर गाडीच्या ब्रेक नुसती थांबवण्यासाठी त्या ड्रायव्हरला त्याच्यावर ब्रेकवर उभं राहायला लागायचं तर कुठे ती गाडी थांबायची. दुसरं गिअर सिस्टम अशा पद्धती होती की कॉलम माउंटेड गिअर शिफ्ट, की त्याला लिटरली जिम्नॅस्टिकच करायला लागायचं. फर्स्ट गिअर कुठे, थर्ड गिअर कुठे. ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांनी तर त्या याच्यात पडूच नाही. आज मात्र गाड्या आरामाचं रूप झालं, टोटल कम्फर्ट. म्हणजे जसं तुम्ही घरात एका नॉर्मल सोफावर जसं बसून टी व्ही बघतात तशा त्या टाईपच्या गोष्टी तुम्हाला म्हणजे अजिबात एफर्ट न टाकता त्या सगळ्या गाडीचे जे काही तुमचे सिस्टम्स आहेत हे कंट्रोल करू शकतात. पॉवर स्टिअरिंग आलं आहे, क्लायमेट कंट्रोल आलं आहे, क्रूज कंट्रोल आलं आहे, म्युझिक आहे, ब्लूटूथ सिस्टम्स आहेत आणि काही लक्झरी गाड्यांमध्ये मसाज सिस्टम्स आहेत. आता मसाज सिस्टम पण नुसती असं नाही की बाबा नुसतं मसाज आहे, त्याच्यात पण लेवल्स आहेत. काही गाड्यांमध्ये इस्पेशली ज्या सुपर प्रीमियम आहेत ह्यांना तर टर्किश मसाजची सिस्टम आहे. म्हणजे ते 3-4 वेगवेगळे आतमध्ये नॉब्स आहेत, ते सगळेच्या सगळे तुमची मानेपासून कमरेपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला ते रगडून देतात आणि तुम्ही गाडी चालवता. सो ह्या सगळ्या गोष्टी असणार. आता गाडी चालवणं म्हणजे इट इज प्युअरली अ प्लेझंट एक्सपिरियन्स झाला आहे, आनंदाचा अनुभव झाला आहे. लांब प्रवासही थकवणारा नसून रिलॅक्स करणारा झाला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांनी तर आवाज, व्हायब्रेशन सगळंच संपवून टाकले. त्याच्यात शांत, स्मूथ आणि एकदम प्लेझंट ड्राईव्ह. काहीच त्याच्यात म्हणजे आता व्हायब्रेशन येणार कसं, इट्स अ मोटर. त्याच्यात अपडाऊन आणि रेसिप्रोकेटिंग गोष्ट काय करण्यासाठी काय दिलंच नाही आहे त्याच्यात. एव्हरीथिंग इज रिव्हॉल्विंग. मोटर असेल की फक्त फिरते. फिरणारा आणि रेसिप्रोकेटिंग ह्याच्यामध्ये जर व्हायब्रेशन जर तुम्ही कम्पेअर केले तर रेसिप्रोकेटिंगला व्हायब्रेशन जास्त येतं, रोटरीला व्हायब्रेशन्स कमी येतात. पूर्वी गाडी चालवणं म्हणजे काम आणि आता गाडी चालवणं म्हणजे आता आनंद आहे. दिस इज द बिगेस्ट डिफरन्स. मोठा जो फरक आहे 1970s, 80s आणि आताच्या गाडी चालवण्यामध्ये जो ड्रायव्हरला मिळतो. ड्रायव्हिंग करून झालं, पण ड्रायव्हिंगच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा जो गाडीमध्ये बसतो तो पहिला एक विचार मनात येतोच सेफ्टीचा. सेफ्टी इज वन ऑफ द की पॅरामीटर्स. जेव्हा आपण कुठची गाडीमध्ये बसतो किंवा एक कुठे ना कुठेतरी एक मनात ना पार चुकचुकतेच, आपण सेफ असू का या गाडीमध्ये. कुठेही लांब डिस्टन्सला जाताना सगळेजण घरचे पण सांगतात बाबा सावकाश चालव. पूर्वीचा एक वर्ड होता, हवा पाणी चेक केलंय का, हवा पाणी चेक करून जा. आता ते हवा पाणी चेक करायची गरज नाही, एव्हरीथिंग इज सील्ड युनिट. पण हे म्हणण्याचा उद्देश काय होता की बाबा बी सेफ. तू गाडी चालवतोयस, बी सेफ. नॉट नेसेसरी तू कोणातरी जाऊन आपडशील, मे बी समवन एल्स हू इज नॉट केअरफुल, तो तुम्हाला येऊन ॲक्सिडेंट करेल. सुखसोयी वाढल्या, गती वाढली, पण त्यासोबत आली सुरक्षिततेची जाणीव. पूर्वी लोक विचारायचे मायलेज किती. एक्झाम्पल मारुती रीडिंग म्हणजे कंपनी जे त्यांनी सगळ्यांनाच मायलेज कितना देती आहे हे विचार करायला प्रवृत्त केलं. लहान लहान मुलांपासून मोठे किती श्रीमंत असले तरी सुद्धा पहिला शब्द आणि पहिला सेंटेन्स आजही लोक वापरतात. कुठच्याही ऑर्गनायझेशन किंवा कुठच्याही ब्रँडच्या शोरूममध्ये ॲव्हरेज किती देतात. ही माइट बी अ करोडपती, पण तो पहिल्यांदा विचारणार गाडीचा ॲव्हरेज किती देते. इट इज लाईक अ कंडिशनिंग. कारण की ते जेव्हा लहान होते किंवा ते जेव्हा त्या टाईममध्ये त्यांच्या अपवर्ड ग्राफमध्ये जेव्हा ते काम करत होते त्यावेळेला फक्त मारुती एकच कंपनी होती ज्या सगळ्या गाड्या बनवत होती. त्यांना कॉम्पिटिशन नावाचा प्रकार नव्हता आणि ते फक्त त्याच्यासाठीच बनायचे की बाबा मायलेज कितना देते. आता लोक थोडे जास्ती अवेअर झाले ड्यू टू एज्युकेशन म्हणा, आजूबाजूचं बघतायत, एक्सपिरियन्स करतायत आणि ते आता विचारायला लागले एअरबॅग्स किती. दिस इज अ नोटीस म्हणजे खूप नोटिसेबल आणि खूप मोठा मार्कअप डिफरन्स आहे ह्या 50 वर्षात. पूर्वी फक्त ॲव्हरेज बघायचे, आता लोक सेफ्टी बघतात. एक कमेंडेबल नाव मला घ्यावंसं वाटतं टाटा ग्रुपचं. टाटानी दे वर द फर्स्ट टू प्रोॲक्टिव्हली मार्केट द सेफ्टी रेटिंग्स इन इंडिया. नेक्सॉन जेव्हा लॉन्च झाली होती त्या लोकांनी आमचे 3 स्टार आहे, 4 स्टार आहे, 5 स्टार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या होत्या. ऑब्व्हियसली त्या कुठच्याच रेटिंग इंडियामध्ये केल्या नव्हत्या. त्या सगळ्या त्या ज्या रेटिंग देत होते ते अमेरिकेच्या रेटिंग देत होते.
एनी विच वेज आजच्या गाड्यांमध्ये सुरक्षेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. एअरबॅग्स, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटो ब्रेक सिस्टम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, हे जे मी नावं घेतोय तर ऑब्व्हियसली जरा थोडं काहीतरी ऑड वाटत असेल तुम्हाला की हे काय बोलतोय. आय एम सॉरी टू से, लहान तोंडी मोठा घास. जेव्हा डॉक्टर लोक पण एकमेकांशी जेव्हा बोलतात आम्हाला पण तसंच वाटतं की बाबा हे काय बोलतंय, सगळंच बाउन्सर जातात. पण हे बेसिकली एअरबॅग्स सगळ्यांना माहितीच आहे की ॲक्सिडेंट झाला की इट प्रिव्हेंट्स जो ऑक्युपंट नसतो त्याला समोरच्या ठिकाणी जर एअरबॅग नसती तो आपटला असता त्याच्या छाती आणखीन चेहऱ्याला किंवा आणखीन जास्ती त्याला दुखापत झाली असती. ABS चा फुल फॉर्म आहे अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम. बेसिकली जिथे स्लिपरी रोड्स असतात, वाळू किंवा माती असेल किंवा पाणी असेल, अशा ठिकाणी काय होतं की ब्रेक मारल्यानंतर टायर लॉक होतं आणि टायर लॉक झाल्या कारणाने स्टेरिंगवरचा ताबा आपण टोटली म्हणजे निघून जातो आपल्याकडनं आणि नंतर गाडी मोमेंटम जसं असेल त्या ठिकाणी ती गाडी जाते, तुमचा गाडीवरचा ताबा निघून जातो. तर ते प्रिव्हेंट करते अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम. EBD इज इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्युशन. दोघंच जण बसलेत किंवा तिघच जण गाडीत बसलेत पण गाडीच्या 4 टायर, तर ऑब्व्हियसली ब्रेक मारताना देर विल बी अ डिफरन्स ना. ब्रेक जो कम्पेन्सेशन फोर्स असेल तो सगळीकडे एकत्र जर पाठवला तर एका ठिकाणी जास्ती ब्रेकचा फोर्स जाईल आणि गाडी परत त्याचा समतोल थोडा चेंज होऊ शकतो. ह्याच्यासाठी इट सेन्सेस की इथे यांचा लोड कुठे आहे आणि कुठच्या व्हीलला किती ब्रेक फोर्स पाठवायचा आहे. ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग. आपण खूप वेळा टर्न घेताना खूप वेळा असे पॉईंट्स येतात की जिथे आपल्याला तो पर्टिक्युलर रिक्षा म्हणा किंवा ती सायकलवाला किंवा कोण असेल तो आपल्याला दिसत नाही, तर बेसिकली तो ब्लाइंड स्पॉट आहे. हा ब्लाइंड स्पॉट तुम्हाला हे करण्यासाठी की बाबा इथे कोणतरी आहे असे वेगवेगळे फीचर्स आहेत की ज्याच्याने तुम्हाला तो ड्रायव्हरला वॉर्न करतो की ह्या ब्लाइंड स्पॉटमध्ये देर इज समथिंग. इट कुड बी म्हणजे एक स्टेशनरी पार्ट असेल, एक खांब असेल किंवा कोणतरी माणूस पण असेल किंवा समथिंग कुत्रा मित्रा पण असू शकतो. लेन डिपार्चर वॉर्निंग जसं तुम्हाला सांगितलं ह्याचं लेन कीप असिस्ट हा तसाच आहे पण ह्याचं उलट आहे. तुम्ही लेन एक सोडून दुसऱ्या लेनमध्ये जाताना तो एक छोटा बीप देतो की तुम्ही तुमची लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये जाताय. ऑटो ब्रेक सिस्टम मी तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं, जर काय दुर्लक्ष झालं तर इट विल ब्रेक ऑटोमॅटिकली गाडी लावते. क्रॅश टेस्ट रेटिंग. भारत एनकॅपचा फुल फॉर्म आहे न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. हे सर्व भारतीय वाहन उद्योगाचं परिपक्व आणि जबाबदार रूप दर्शवतात. एव्हरी मॅन्युफॅक्चर आज हे सगळ्या गोष्टी खूप प्रकर्षाने करतात आणि ते म्हणजे आवर्जून करतात. इट इज नॉट की फक्त प्रॉफिट्स पाहिजेत त्यांना, इट इज लाईक अ सिस्टम ऑफ कम्युनिटी सर्व्हिसच्या हिशोबाने पण लोक करतात, म्हणजे ब्रँड्सच्या हिशोबाने. सुरक्षा ही फक्त एका प्रकारची नसते. आता जसं आपण सेफ्टी बोललो तर इट इज नॉट, सेफ्टी हा खूप मोठा पार्ट झाला. ह्याच्यामध्ये पण 2 पार्ट वेगवेगळे आहेत, एक ॲक्टिव्ह आणि एक पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय, पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय. ॲक्टिव्ह सेफ्टीचा अर्थ काय? ही प्रणाली जी अपघात होण्याआधीच थांबवण्याचं काम करते. फॉर एक्झाम्पल ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम ब्रेक लावताना टायर घसरण्यापासून म्हणजे लॉक होण्यापासून वाचवतो. ESP इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम. गाडी जर कुठे टर्निंगला जर गाडी आउट ऑफ टर्न जात असेल, स्लिप होत असेल तर ती परत नियंत्रणात घेऊन येते. एडास, जसं मी एडासचं तुम्हाला फुल फॉर्म सांगितलेच होते, लेन कीप असिस्ट, ह्या वॉर्निंग सारख्या प्रणाली चालकाला सावध करतात. म्हणजे सक्रिय सुरक्षा म्हणजे अपघात होऊ न देणं. दिस इज कॉल्ड ॲक्टिव्ह सेफ्टी. आता पॅसिव्ह सेफ्टी म्हणजे ही ती यंत्रणा आहे जी अपघात झाल्यावर आपल्याला जास्तीत जास्त सुरक्षित ठेवते. ठीक आहे, एवढं सगळं ॲक्टिव्ह सेफ्टी झालं तरी सुद्धा ॲक्सिडेंट झाला, पण नंतर मग आता ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी इजा किंवा समोरच्याला कमीत कमी इजा कशी होऊ नये किंवा म्हणजे कमीत कमी प्रॉब्लेम्स राहावे ह्याच्यासाठी ही पॅसिव्ह सेफ्टी काम करते. जसं फॉर एक्झाम्पल एअरबॅग नॉर्मली ओपन होत नाही, उघडत नाही, ते ॲक्सिडेंट झाल्यानंतरच उघडतं. सो त्याच्यामुळे ते पॅसिव्ह सेफ्टीमध्ये होतं, जे धडकेला शरीरावरचा आघात कमी करतं. सीट बेल्ट जे शरीराला झटका बसू देत नाही, तुम्हाला लॉक करून ठेवतं एका ठिकाणी. क्रम्बल झोन साईड इम्पॅक्ट बिंग्स जे इम्पॅक्टचा जो मेन फोर्स असतो तो ॲब्झॉर्ब करतो. पॅसिव्ह सेफ्टी पेडेस्ट्रियन लोकांसाठी पण असते. इट इज नॉट ओनली की जे ऑक्युपंट्स आहेत त्यांच्यासाठी असते. गाडी जेव्हा बनवतात तेव्हा इट इज नॉट की ते एक्सपेक्ट करतात की असं कधी ना कधी ते होणार आहे, कुणाला तरी जाऊन गाडी म्हणजे ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा काही होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी त्यांच्या फॅटॅलिटीज किंवा त्यांच्या इंजुरीज कमी करण्याच्या हिशोबाने पण गाडी डिझाईन केली जाते. सच ॲज क्विक डिफॉर्मेबल बंपर्स. आपले समोरचे जे बंपर्स असतात, खूप वेळा आपण अनुभव करतो की अरे थोडासा टच झाला तर पूर्ण बंपर निघून जातो, काय बकवास गाडी आहे.
पण तो इट इज मेड फॉर दॅट पर्पज, की तो इम्पॅक्ट, तो बंपर जो कोणा पेडेस्ट्रियनला लागलाय त्याचा इम्पॅक्ट तो बंपर स्वतः ॲब्झॉर्ब करून घेतो, ज्याच्याने त्या पेडेस्ट्रियनला कमीत कमी इजा होईल. त्याच्यात दुसरं अजून एक आहे ऑटो रिट्रॅक्ट आणि हिडन लाईन ऑफ साईट विंडशील्ड वायपर्स. विंडशील्ड वायपर्सची पण पोझिशन आपल्याला फारच क्षुल्लक वाटते की हे विंडशील्ड वायपरमध्ये काय आहे, पॅसिव्ह सेफ्टी असते. तुम्ही बघितलं असेल आजकाल नवीन गाड्यांमध्ये इट इज विंडशील्ड वायपर तुम्हाला लाईन ऑफ साईटमध्ये दिसणार नाही, ते कुठेतरी बॉनेटच्या आतमध्ये असते. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते ॲक्टिव्ह होतील आणि परत नंतर ते गो इनसाईड. ह्या गोष्टींनी काय होतं की बेसिकली जेव्हा इम्पॅक्ट होतो पेडेस्ट्रियनला, तो बंपर पहिला ऑब्झर्व करतो, इम्पॅक्ट त्याच्याहून सिव्हिअर असेल तर देन इट कम्स ऑन द बॉनेट, आणि त्याच्याहूनही सिरियस असेल तर तो विंडशील्डपर्यंत पोहोचतो. जर तुमचे म्हणजे हिडन नसतील वायपर्स किंवा जर ओपन असतील देर इज अ मोर चान्स ऑफ इंजुरीज. आणि त्या स्पीडला हे जे मेटलचे पट्ट्या असतात दे कॅन कॉज क्वाईट अ लॉट ऑफ इंजुरीज. हे ह्या सगळ्या पॅसिव्ह सेफ्टीचे एक्झाम्पल्स आहेत. अपघात झाला, पॅसिव्ह सेफ्टी बेसिकली, पण जखम टाळला. पण गाडी सुरक्षित असली म्हणून आपण निर्धास्त होता कामा नये. ड्रायव्हरची जबाबदारी तितकीच महत्त्वाची असते. सीट बेल्ट, वेग मर्यादा आणि एकाग्रता हे 3 जीवन वाचवणारे इम्पॉर्टंट घटक आहेत. ह्याला काहीच अपवाद नाही. अपघात टाळण्याचं तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं पण शेवटी स्टिअरिंगवर निर्णय आपल्याच हातात असतो. एक छोटं हे आहे, म्हणजे सेईंग आहे, गाडीचं सौंदर्य तिच्या रंगात नसतं तर तिच्या सुरक्षिततेत आणि चालकाच्या जबाबदारीत असतं. गती आणि नियंत्रण, गाडी घेतली, ड्रायव्हर आला, सेफ्टी ॲस्पेक्ट झाले, आता गाडी पळवायची आहे मला, स्पीडमध्ये पळवायचे. गती कोणाला नको होते, गती सगळ्यांनाच पाहिजे असते. एव्हरीवन, ब्रँड्स असू दे, कंपन्या असू दे, सगळ्यांनाच गती पाहिजे असते. ती गती वेगवेगळ्या प्रकारची गती असते. गाडीला गती असते स्पीडची, कंपन्यांना गती असते परफॉर्मन्सची, सगळ्याच टाईपला गती पाहिजे असते. पण गतीच्या बरोबर कंट्रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट कंट्रोल त्या गतीला काहीच मान्यता नाही आहे. म्हणजे तो म्हणजे इट इज जस्ट फॉर स्पीड फॉर द स्पीड सेक, आणि तो इट इज शुअर टू गो इन टू अन ॲक्सिडेंट. गती म्हणजे आकर्षण, ऊर्जा आणि प्रगतीचे प्रतीक. आजच्या गाड्या 200-250 किलोमीटरच्या स्पीडने जातात, म्हणजे हे तर बेसिक आहे. ही केवळ इंजिनची ताकद नाही तर फक्त डिझाईन आणि नियंत्रणाचं एक अद्भुत संतुलन आहे. म्हणजे दोन्हीचं इट इज लाईक डिझाईन पण नसेल, नुसतं इंजिन पॉवरफुल देऊन चालत नाही, ती गाडी तेवढी स्पीडपर्यंत जाणार नाही. त्याचं डिझाईन पण आहे, त्याचं एरोडायनॅमिक शेप आहे, तो त्याचा विंड रेझिस्टन्स कसा कापतो, किती कोएफिशियंट ऑफ ड्रॅग आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात जेव्हा गाडीचं स्पीडसाठी गाडी तुम्ही डिवाईस करता किंवा डिझाईन करता. पण लक्षात ठेवा, स्पीड मशीन देते पण नियंत्रण माणूसच देतो. गती आणि नियंत्रण यांचं संतुलन राखणं हाच खरा ड्रायव्हिंगचा गुण आहे. आजच्या आधुनिक गाड्यांमध्ये ड्रायव्हिंग मोड्स आहेत, इको, कम्फर्ट, स्पोर्ट, अशा तुम्हाला पण तुमच्या जे आता सध्याच्या गाड्या आहेत त्यांच्यामध्ये पण हे मोड्स आहेत. हे याच तत्वावर आधारित आहेत की प्रत्येक प्रसंगी एकच वेग योग्य नसतो. हे मोड्स देण्याच्या मागे पण वेगळं हे आहे. तुम्ही 40 km/h स्पीडनी जर हायवेवर गेला तर इट इज व्हेरी स्लो, पण 40 km/h तुम्ही दूध बाजारात जा, शुअर टू मीट विथ अन ॲक्सिडेंट. तो ऑब्व्हियसली तुम्ही कुठे गाडी चालवता आणि किती स्पीडनी चालवता ह्या सगळ्या गोष्टींवर पण इम्पॉर्टन्स आहे. आता एक महत्त्वाची पण बहुतेक लोकांकडनं दुर्लक्षित केलेली गोष्ट असते ती म्हणजे टायरचा स्पीड रेटिंग. खूप कमी जणांना माहिती आहे की टायरचा स्पीड रेटिंग पण असतो. प्रत्येक टायरवर एक छोटं अक्षर असतं, जसं की STHVZR. ह्याचा अर्थ त्या टायरनी जास्तीत जास्त सुरक्षित वेगाने मॅक्झिमम सेफ स्पीड किती धावता येतं हे दाखवतो. उदाहरणार्थ S म्हणजे तुम्ही 180 km/h पर्यंत जाऊ शकता, H 210 km पर्यंत जाऊ शकता, V 240 km/h पर्यंत जाऊ शकता, आणि ZR टायर म्हणजे 300 km+ ह्या गाड्या ज्या जातात त्यांच्यासाठी हे टायर्स आहेत. म्हणजे गाडीचं इंजिन किती ताकदवान असलं तरी टायरच्या स्पीड रेटिंगपेक्षा जास्त वेग गाडीने धावणं धोकादायक असतं. बिकॉज द टायर इज द ओनली कनेक्टिंग पार्ट बिटवीन द कार अँड द रोड. त्याच्याशिवाय आणखीन काहीच नाही. त्याच्यावरच संपूर्ण नियंत्रण, स्थिरता आणि सुरक्षितता अवलंबून असते. योग्य स्पीड रेटिंग असलेले आणि वेळेवर तपासलेले टायर गतीचं खऱ्या अर्थाने नियंत्रण करतो. म्हणूनच गती विकासाचं प्रतीक आहे पण नियंत्रण संस्काराचं. दोन्ही मिळून प्रवास सुरक्षित, सुंदर, अर्थपूर्ण होतो. हे सगळं झालं आतापर्यंतचं. फ्युचर भविष्यात काय होईल. आय विश वी न्यू की फ्युचरमध्ये काय ठेवलं आहे. पण ऑब्व्हियसली वी डोंट हॅव द क्रिस्टल बॉल की बाबा सांग आता पुढे काय होणार. भविष्य पण आता जे आपल्याला जे ट्रेंड्स बघायला मिळत आहेत ह्याच्यात फक्त एकच
प्रकर्षाने फार इम्पॉर्टंट गोष्टी येते की इलेक्ट्रिक स्मार्ट आणि स्वयंचलित वाहनांचा युग येणार आहे. जसं तुम्हाला आता मी जसं सांगितलं की सेल्फ ड्राईव्ह टॅक्सीज आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. पेट्रोल आणि डिझेल थोड्या कालांतरानंतर दे विल स्टार्ट शोईंग, म्हणजे ते सिस्टममधनं बाहेर व्हायला लागते. दोन गोष्टी आहेत त्याच्यापैकी, एक प्रदूषण आणि दुसरं आणि इम्पॉर्टंट लिमिटेड फ्युल्स साठा. पेट्रोल आणि डिझेल आपल्याला कंटिन्युअस आणि अशुअर्ड सप्लाय कधीच राहणार नाही. आत्ताच प्रॉब्लेम्स यायला लागले, पुढे अजून मे बी तो वेळ पण येईल, पण नॉट इमिजिएटली, पण तो येईल तो नक्की. तर त्याच्यामुळे आपल्याला आत्तापासूनच ऑल्टरनेट फ्युल्स म्हणा किंवा ऑल्टरनेट एनर्जी सोर्सेसवर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि युटिलायझेशनमध्ये आणायला लागणार आहे. आज MG, महिंद्रा, टाटा, ओला, एथर या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनी EV क्षेत्रात फार मोठी झेप घेतली. आता चार्जिंग स्टेशन हे पेट्रोल पंप इतकंच सामान्य दृश्य होणार आहे. बॅटरी टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली की गाडी एकदा चार्ज केली की 800 किलोमीटरपर्यंत सहज जाता येते आणि ती चार्जिंग ही काही मिनिटात पूर्ण होते. पण इथेच कथा संपत नाही. लवकरच आता अशी पण टेक्नॉलॉजी आली की बॅटरी स्वॅप टेक्नॉलॉजी येणार आहे. म्हणजे बॅटरी चार्ज होण्याची वाट पाहण्याचीच गरज नाही तुम्हाला. गाडीतली रिकामी बॅटरी काढा आणि स्टेशनवर जे चार्जिंग स्टेशन्स आहेत तिकडे देऊन दुसरी चार्ज झालेली बॅटरी तुम्ही घ्या. जसं आपण घरचं सिलेंडर बदलतो, सिमिलर टाईप ऑफ टेक्नॉलॉजी ऑलरेडी सिस्टम्समध्ये प्लॅन्ड आहेत. गव्हर्नमेंट त्याच्यावर अतिशय फास्ट त्याच्यात काम करत आहे. त्याचबरोबर भविष्यात आपण फक्त इलेक्ट्रिसिटी नाही पण हायड्रोजन फ्यूलकडे पण वाटचाल करतो. आपण खूप जण हायवेवर जर फिरत असाल, स्पेशली मुंबई पुणे आणि नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे या हायवेवर तुम्हाला मोठे ट्रक्स दिसतील ऑन टेस्ट. असं एक मोठं बी त्याचं पुढे नाव आहे, ब्लू मोशन नावाची कंपनी आहे. दे आर करंटली डुईंग लॉट ऑफ टेस्टिंग ऑन हायड्रोजन फ्यूल. हायड्रोजन फ्यूल आत्ता जरी अवेलेबल नसलं तसं 5-6 वर्षापूर्वी इलेक्ट्रिक व्हेकल्स पण घेताना लोकांच्या मनात तीच धडकी असायची की इलेक्ट्रिक व्हेकल्स घेऊ की नाही, चार्जिंग तर दिसत नाही. तर हे तसंच हायड्रोजनच्या बाबतीत होईल. आज इलेक्ट्रिक व्हेकलला काहीच प्रॉब्लेम नाही. मी स्वतः इलेक्ट्रिक व्हेकल 1600 किलोमीटर लांब फिरून येतो. मी आणि माझी मिसेस फक्त दोघंच जातो. राधानगरी, आंबोली असे अतिशय घनडात जंगलामधनं फिरून जातो. एकाही वेळेला मला असं भीती नाही वाटत की गाडीने आता दम तोडला तर मी काय करायचं, कारण की माझ्यावर फक्त माझी मिसेस आहे. पण असा तो एकदाही विचार मनात येत नाही. एवढ्या रिलायबल आणि एवढ्या अतिशय नो फर्स्ट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्स आजकालच्या. तर त्याच्यामुळे फ्युचर इज गोइंग टू बी इलेक्ट्रिक. टाटा त्याच्याही पुढचं अजून हायड्रोजन फ्यूलच्याही पुढचं म्हणजे हायड्रोजन पॉवर्ड गाडी ज्यांना आपण झिरो एमिशन व्हेकल्स म्हणतो. हे झिरो एमिशन व्हेकल म्हणजे त्याच्यातून जसं आपला धूर निघतो, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड असे सगळे जे पेट्रोल आणि डिझेल झाल्यानंतर जो धूर निघतो, ह्या गाड्यांमध्ये फक्त वाफ निघते, वॉटर वेपर, कार्बन कधीच येत नाही. टाटा, टोयोटा सारख्या कंपन्या ह्या हायड्रोजन इंटरनल कंबशन आणि फ्यूल सेल व्हेकल्सवर ऑलरेडी काम चालू आहे त्यांचं. फक्त प्रवासी गाड्यात नव्हे तर माल वाहतूक, फ्रेट ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. भारत सध्या उभारत आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स, की एक डेडिकेटेड टू कॉरिडॉर आहे की जिथे फक्त त्याच पर्टिक्युलर आहे ना काही प्रॉब्लेम आला तर दे आर इक्विप टू हँडल दोज. ज्यावर LNG, लिक्विफाईड नॅचरल गॅस, हायड्रोजन, इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारे ट्रक, रेल इंजिन आणि मालवाहक वाहनं लागतील. यामुळे केवळ वाहतूक खर्च कमी नाही होणार तर कार्बन उत्सर्जनात मोठी घट होईल आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढेल. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्या सहाय्याने गाड्या एकमेकांशी संवाद साधतात. समोर ट्रॅफिक आहे, अपघात झाला आहे, रस्ता बंद आहे, दुसरा मार्ग घ्या. गाडी स्वतः विचार करेल, स्वतः निर्णय घेईल आणि चालकासाठी सुरक्षितता वाढेल. स्वयंचलित गाड्या म्हणजे ऑटोनॉमस गाड्या म्हणजे आता विज्ञान कथा राहिली नाही, ते आपल्या दारात येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्याचं वाहन ग्रीन आणि जबाबदार असणार आहे. इट इज गोइंग टू बी अ रिस्पॉन्सिबल टेक्नॉलॉजी. कार्बन उत्सर्जन कमी, प्रदूषण शून्य आणि पर्यावरणपूरक. म्हणूनच असं म्हणता येईल की भविष्याची गाडी पेट्रोलवर नाही तर विजेवर, हायड्रोजनवर आणि इंटेलिजन्सवर चालणार. तर सगळ्यात महत्त्वाचं सगळं आता एक्सप्लेन करून झालं. नाव द थिंग कम्स टू कुठची गाडी काय आणि ती गाडी चूज कशी काय. आता ह्याच्यात खूपशा गोष्टी आहेत की ॲज अ सेल्स प्रोफेशनल जेव्हा कोणी मला विचारतं की बाबा तुम्ही मला एक गाडी घ्यायची तर मी फर्स्ट ऑब्व्हियसली माझा ब्रेड अँड बटर आहे, मी तेच प्रमोट करणार त्याला की बाबा मी जी गाडी विकतोय तीच गाडी चांगली श्रेष्ठ आहे, बाकी सगळ्या गाड्या बकवास.
तर हाच नॉर्मली तुम्ही कोणत्याही सेल्सवाल्याला विचारलं तरी दिस इज द नॉर्मल थिंग वॉट ही इज गोइंग टू तुम्हाला हेच सांगणार. पण आज मी इथे ॲज अ इम्पार्शियल समवट मी एक प्रतिनिधी म्हणून आलो आहे. तर योग्य वाहन निवडायचं कसं, आता बाजारात खूपशे पर्याय आहेत, पण नेहमी विचारपूर्वक आणि माहितीपूर्वकच तुम्ही गाडी खरी चूज केली पाहिजे. गाडी आता फक्त प्रवासाचं साधन नाही राहिलं आहे, ती आता गुंतवणूक आहे. त्याच्यात तुमचा वेळ, पैसा, ह्यूज अमाऊंट ऑफ मनी गोज इन आणि जबाबदारी पण आहे त्याच्यावर. पहिल्यांदा तुम्हाला महत्त्वाचा पार्ट बघायचा की तुमची खरी गरज काय गाडी घेण्यामध्ये. खूप जणांची वेगवेगळी गरज असते. काही बागायतदार असतात, त्यांना त्यांची गाडी त्यांच्या बागायपर्यंत गेलेली पाहिजे. मग अशा वेळेला त्यांना 4 व्हील ड्राईव्हच्या गाडीची गरज पडते. खूप जणांना जस्ट मला 4 व्हील ड्राईव्ह पाहिजे, पण माझं आजपर्यंत मी कधी खड्ड्यात गाडी घातली नाही, पण मग 4 व्हील ड्राईव्ह कशाला घेतात. मोठ्या गाड्या ज्या असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आमची ग्लॉस्टर म्हणून एक व्हर्जन आहे, त्याच्यात आम्ही 4 व्हील ड्राईव्ह पण ऑप्शन देतो, 2 व्हील ड्राईव्ह पण ऑप्शन देतो. पण लोक प्रिफर करतात 4 व्हील ड्राईव्ह का, तर ती 4.5 लाख रुपये महाग आहे. पण इंटेन्शन काय आहे तुमचं, ती गाडी खरंच तुम्ही वापरणार आहात. आज गाडी 45 लाख किंवा 50 लाखाची गाडी जर कोणी घेतली, नो बडी इन इज राईट माइंड खड्ड्यात टाकेल. ऑब्व्हियसली मी 5 लाखाची गाडी घेतली तर ती पण मी खड्ड्यात नाही टाकणार. सो म्हणण्याचा उद्देश की तुमचं खरी गरज काय ती ओळखा. तुम्ही रोज शहरात चालवणार आहात का, की लांब प्रवासासाठी वापरणार आहात. शहरात वापरण्यासाठी कॉम्पॅक्ट कार इज मोर दॅन इनफ. तर लांब पल्ल्यासाठी तुम्हाला SUV किंवा सिडॅन योग्य ठरते. इंधन प्रकार ठरवा, पेट्रोल, डिझेल, CNG की इलेक्ट्रिक. दररोजचं अंतर आणि चार्जिंग सुविधा याच्यावर तुम्ही तो खरा डिसिजन बेस्ड आउट करायला पाहिजे. दररोज जास्त प्रवास असेल तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी, CNG, डिझेल ह्या खूप इझी पडतात आणि ह्या प्रिफर्ड मोड ऑफ ट्रान्सपोर्ट्स आहेत. कारण काय चार्जिंग पण इझी झालं आहे, CNG पण सगळीकडे मिळतात हायवेला, आणि डिझेल तर सगळीकडेच मिळतं, आणि तुम्हाला ॲव्हरेज पण चांगलं मिळतं त्या हिशोबाने. कॉस्ट ऑफ किलोमीटर पर किलोमीटरचा जो कॉस्ट आहे तो ह्या 3 फ्युल्समध्ये सगळ्यात कमी असतो पेट्रोलच्या कम्पॅरिझनमध्ये. सुरक्षितता जर आपण बघितली की तो कुठची गाडी आहे, म्हणजे 4-5 स्टार कॅप रेटिंग, NCAP रेटिंग ज्या गाड्यांना आहेत हे शक्यतो तुम्ही प्रिफर्ड करा. कारण की त्यांना ऑलरेडी एका थर्ड पार्टी एजन्सीने ह्या गाड्यांना टेस्टिंग करून त्यांचं मानांकन केलेलं आहे. सो ज्या गाड्या टेस्टेड आहेत आणि ज्यांचं मानांकन केलेलं आहे अशा गाड्या तुम्ही यू शुड बेसिकली गोईंग फॉर, की तुम्हाला माहिती आहे की ही गाडी टेस्टेड आहे आणि ही गाडी सेफ आहे. आपण एक्झाम्पल द्यायचं फूडवर जर म्हटलं तर आपण हनी म्हणा किंवा तूप म्हणा ॲग्मार्कचं घेतो. का घेतो? कारण की आपल्याला माहिती आहे याची टेस्टिंग झालेली आहे. कुठच्याही गृहोपयोगी वस्तू घेतो ISI वाली घेतो. का घेतो? कारण की त्याला टेस्टिंग झालेलं आहे. त्याच हिशोबाप्रमाणे गाड्यांचं पण टेस्टिंग झालेलं जर 4 आणि 5 स्टार रेटिंग असेल तर इट बिकम्स म्हणजे मेक्स मोर सेन्स की ती गाडी खूप सेफ असणार. मेंटेनन्स आणि सर्व्हिस चार्ज हा किती होणार आहे हा पण तुम्ही खरं एक विचार केला पाहिजे. तुम्ही कुठचीही गाडी घेताना त्याला आवर्जून विचारा की बाबा याचा मेंटेनन्स आणि सर्व्हिस चार्ज किती होणार आहे. फक्त खरेदीच्या किमतीकडे न पाहता गाडीच्या दीर्घकाळाच्या देखभालीचा पण विचार करा. इथूनच एक महत्त्वाची संकल्पना येते जी खूप कमी जण लोकांना ऑटो इंडस्ट्रीतले प्रोफेशनल सांगतात. जे लोक त्याच्याशी निगडीत आहेत त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्या संकल्पनेचं नाव आहे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप. ह्याला आम्ही आमच्या पार्लन्समध्ये TCOO असं म्हणतो. आता टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप म्हणजे काय? गाडी खरेदी करताना आपण ज्या किमतीत ती घेतो ती फक्त सुरुवातीची असते. त्याच्यानंतर पुढे अजून खर्च असतात. इंधनाचा खर्च आहे, सर्व्हिस मेंटेनन्स आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्स आहे, टायर, बॅटरी, इतर आणखीन जे तुमचे बाकीचे कन्झ्युमेबल्स आहेत हे गोष्टी, आणि शेवटी रिसेल व्हॅल्यू. ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करणं म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप. हा काढू शकतो आपण कुठचीही गाडीचा. एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर कुठच्याही गाडीचं तुम्ही एक मे बी मारुतीची गाडी जर विकत घ्यायचं ठरवलं तर मारुतीची गाडीची 5 लाख रुपये किंमत आहे. त्याच्यानंतर तुम्ही 3 वर्ष ती गाडी चालवणार. 3 वर्षात तुम्ही असं समजा 30,000 किलोमीटर चालवणार. 30,000 किलोमीटर चालवण्यासाठी 15चा ॲव्हरेजप्रमाणे एवढं फ्युल लोड लागणार आहे. अज्युम करूया की ते फ्युल याच रेटमध्ये मिळणार तुम्हाला 3 वर्षानंतर. तो कॉस्ट आली तुमची. सर्व्हिस आणि मेंटेनन्स 3 वर्षासाठी फिक्स्ड इन्शुरन्स त्यांचं मेंटेनन्स पॅकेज असतं तो त्याच्यात तुम्ही ॲड केला. इन्शुरन्स तुम्हाला दरवर्षी डेप्रिशिएटेड अमाऊंटवर येतो. कारण की तुमची आज गाडी 5 लाखाची, पुढच्या वर्षी त्याचं डेप्रिसिएशन 10 ते 15% कमी होईल. तो ऑब्व्हियसली त्या हिशोबाने तुमचा प्रीमियम पण कमी होतो. त्याच्यानंतर टॅक्स आता तुम्हाला भरायची गरज नाही कारण की 1 टाइम टॅक्स आहे. टायर, बॅटरी जर 3 वर्षात तुम्ही जर 3 वर्षात टायर बदलायची गरज येत नाही. बॅटरी मे रिक्वायर्ड टू चेंज ती त्याच्यात ॲड करा.
आणि शेवटी त्या गाडीची 3 वर्षानंतर 30,000 किलोमीटर झाल्यानंतर काय रिसेल व्हॅल्यू आहे. हे सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ॲड कराल ते एक फिगर येईल. ही फिगर हा एक म्हणजे कॅल्क्युलेशन हे सगळ्या मॉडेलबरोबर करायचं. ज्या मॉडेलमध्ये तुमचा सगळ्यात कमी खर्च होतोय आणि तुमचा सगळ्यात जास्ती फायदा होतोय दॅट इज युअर टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप. हे टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप खूप जण अवॉइड करतात, विचारातच घेत नाही आणि मग प्युअरली इथून विचार न करता इथून विचार करतात आणि देन मग म्हणतात अरे 15 हत्ती घेतली. सो म्हणण्याचा उद्देश आहे की या सगळ्याचा एकत्रित विचार करणं खूप गरजेचं आहे. आता एक्झाम्पल द्यायचं म्हणजे एक पेट्रोल गाडीची किंमत 10 लाख रुपये आणि इलेक्ट्रिक गाडीची किंमत 13 लाख रुपये. सुरुवातीला पेट्रोल गाडी स्वस्त वाटते की अरे 3 लाख रुपये स्वस्तात मिळते ती गाडी, पण 5 वर्षानंतर इंधनचा खर्च जास्ती होतो मेंटेनन्सच्यामुळे. पेट्रोल गाडीची एकूण किंमत होते 15 लाख रुपये आणि तर इलेक्ट्रिक गाडीची किंमत जाते 12 लाख रुपये. सो 3 लाख रुपये तुम्ही फक्त एक तर सुरुवातीचे फक्त 2 लाख रुपये भरले जास्ती, पण ओव्हर अ पिरियड ऑफ 3 इयर्स और 5 इयर्स तुम्ही 3 लाख रुपये वाचवले. म्हणजे सुरुवातीला महाग वाटणारी गाडी दीर्घकाळात फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे खरेदीच्या आधी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप हे नक्की मोजा. आज वाहन उद्योग ग्रीन मोबिलिटीकडे चाललाय. इंधन बचत करणारी, कमी प्रदूषण करणारी गाडी निवडणं म्हणजे भविष्यातील श्वास वाचवणे. आज जे आपण डिसिजन घेणार आहोत तो पुढच्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला इट इज गोइंग टू हेल्प देम. कारण की आज ज्या नवीन न्यू जनरेशन टेक्नॉलॉजीज येत आहेत किंवा न्यू जनरेशन फ्युल्स येत आहेत ह्याच्यामध्ये जसं इलेक्ट्रिक आलं, हायड्रोजन फ्युल्स आले किंवा लिक्विफाईड नॅचरल गॅस आल्या, ह्या सगळ्या ज्या फ्युल्स आहेत, ऑल्टरनेट फ्युल्स आहेत, दिस इज द वे ऑफ फ्युचर. योग्यवान ते जे तुम्हाला सुरक्षित, आरामदायी आणि जबाबदार बनवतं आणि जे तुमचा पैसा, पर्यावरण आणि भविष्य तिन्ही जपून ठेवतं. एसटी गेस गेल्या 50 वर्षात वाहन उद्योगांमध्ये घेतलेली झेप हे देशाचं एकदम प्रगतीचं प्रतीक आहे. आपण मॅन्युअलपासून ऑटोमॅटिकपर्यंत, पेट्रोलपासून इलेक्ट्रिकपर्यंत आणि आयातदार देशापासून निर्यातदार देशापर्यंत आपण पोचलो. आता पुढचा प्रवास आहे स्मार्ट, सेफ आणि सस्टेनेबल इंडियाचा. आपण प्रत्येकजण जबाबदार झालो. पुढच्या गोष्टींचं आपण अँटिसिपेट केलं आणि त्याच्यावर आपण कार्यक्रम केला आणि त्याच्यावर आपण ॲप्लिकेबल जे काय गोष्टी आहेत त्याच्यावर आपण त्या हिशोबाने जर आपण कार्यरत केल्या तर भारताचा वाहन उद्योग केवळ जगात स्पर्धा करणार नाही, विल गिव्ह दॅम अ डायरेक्शन, अ न्यू डायरेक्शन की सी व्हॉट इंडिया इज डुईंग. आपण जसं आपण चायनाचं उदाहरण देतो, देर विल बी वन डे की लोक आपलं उदाहरण देतील की बाबा लुक ॲट देम की आज त्यांचं एक टाईमला लाखो करोडो रुपये पेट्रोल आणि डिझेलचं इम्पोर्टचं बिल होतं. आज त्यांनी ते सगळं मोडून काढले आणि दे आर इनटू प्लस कार्बन क्रेडिट्स. निगेटिव्ह कार्बन क्रेडिटपेक्षा प्लस कार्बन क्रेडिटमध्ये त्यांनी रूपांतर केलं आहे, विच इज अ नो मीन फीट. हे खूपच मोठं कार्य होईल जर आपण हे करू शकलो तर. मी माझं 2 शब्द इथेच थांबवतो. थँक्यू सो मच. यू बीन अन एक्सलंट ऑडियन्स. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर यू आर म्हणजे प्लीज. सोलरच्या गाड्या अजूनही फार प्रायोगिक तत्वावर आहे. आता याच्यात कसं होतं की सोलर अल्टिमेटली जसं मी तुम्हाला सांगितलं की एडास जे फीचर्स आहेत त्याच्यात 21 पार्ट येतात. मी तुम्हाला फक्त ओळख सांगता 4 किंवा 5 पार्ट्सची करून दिली. सोलर जरी ते सोलर असलं तरी तो इनपुट सोलर आहे. अल्टिमेटली सोलर जो चार्जवर जातो तो इलेक्ट्रिक चार्जवर जातो. तो अल्टिमेटली ती बिकम्स अन इलेक्ट्रिक कार. पण तो इलेक्ट्रिक कार जरी असली त्याला बॅटरीला चार्ज करण्यासाठी तुम्ही देर आर व्हेरियस रिझन्स आणि व्हेरियस वेज. आता तुम्ही एक काम करू शकता की लाईक फॉर एक्झाम्पल आपलं घरचंच मीटर बघा. घरचं मीटर आपण जर लावलं आणि त्यांनी चार्ज केलं तर घरच्या मीटरवर तुम्हाला माहिती असेल तुमचं बिल येतं तेव्हा त्याच्यात 3 स्लॅब्स असतात. लाईक फॉर एक्झाम्पल 0 to 100ला एक रेट आहे, मग 100 to मे बी 300पर्यंत एक रेट आहे आणि 300च्या वरती एक वेगळा रेट आहे. ऑब्व्हियसली घरात पण आपण काहीतरी युटिलायझेशन करतोच. नॉर्मली 200, 250, 300पर्यंत जर फ्रीज बीज किंवा AC BC असेल तो 300 क्रॉस करतोच. म्हणजे वी आर ऑलरेडी इन द हायेस्ट ब्रॅकेट. 16 रुपये 17 रुपये पर युनिटच्या हिशोबाने ऑलरेडी करतो. त्याच्यात आपण इलेक्ट्रिसिटी आपली व्हेकल पण चार्ज करतो. आता ती जर चार्ज केली तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला 16-17 रुपयांनी पडतोय. हा एक वन वे ऑफ चार्जिंग सेटअप झाला. ह्याच्यात जर तुम्ही ऑल्टरनेटिव्हवर थोडंसं वेगळं केलं, MSEBने आता ग्रीन मीटर द्यायला सुरुवात केली. डेडिकेटेड इलेक्ट्रिक कनेक्शन फॉर चार्जिंग इलेक्ट्रिक व्हेकल्स. ह्यांना सरसकट ते 7.5-8 रुपये पर युनिटच्या हिशोबाने चार्ज होतो. म्हणजे तुमचं किती तुम्हाला 50% कमी ह्याच्यात तुमचं गाडी चार्ज होते. जर तुम्ही तुमच्या नॉर्मल रेसिडेन्शियल मीटरवर जर तुम्ही गाडी चार्ज करताय आणि ती 300 किलोमीटर जाते तर समजा असं की 15 रुपये युनिटच्या प्रमाणे 300 किलोमीटर जाते तर ही तुम्हाला 7.5 रुपयामध्ये पडणार आहे.
का आणि त्याच्यात खर्च किती, तर तुम्हाला फक्त त्यांना तो ॲडिशनल फक्त डिपॉझिट भरायचं आहे आणि ते कनेक्शन एक्स्ट्रा लावून घ्यायचं, त्या कनेक्शनला बाकी काहीच नाही, फक्त चार्जर फिट करतात त्याला. जसं तुम्ही बोललात की सोलरसाठी, तर ते सेम आहे. इट इज अनदर वे ऑफ चार्जिंग युअर इलेक्ट्रिक कार. तुम्ही वरती सोलर लावलात, पण सोलर गाडीला चार्ज करण्यासाठी मिनिमम जो चार्जर असतो हा 7.5 किलोवॉटचा मिनिमम आहे. मोठ्या गाड्या जर घेतल्या तर त्यांना 11.5 किलोवॉटचे चार्जर्स येतात. पण 7.5 किलोवॉटचं जर चार्जर लावायचं आणि त्याला तुम्हाला सोलरला लावायचं आहे, तर तुमचं कॉस्ट ऑफ म्हणजे जो इन्स्टॉलेशन आहे हा खूपच म्हणजे अनफिजिबल होईल. म्हणजे करायला गेलं एक आपण छोटा कुठची गोष्ट वाचवायला जाणार आणि त्याच्यासाठी आपण खूप दामदुप्पट पैसे खर्च करतो. आणि तो आपल्या घरात कितीही तुम्ही वापरलात, कंटिन्युअस AC वापरलात, कंटिन्युअस फ्रीजमध्ये काय काय ठेवलं, इलेक्ट्रिकच्या सगळ्या गोष्टी वापरल्या, तरी सुद्धा तुमचं 3.5 किलोवॉटच्या वरती तुमचं युटिलायझेशन होणारच नाही. मग 7.5 किलोवॉटचा सोलर घेऊन करताय काय, हा पण एक विचार आहे. म्हणून कुठचीही गोष्ट घेणं, इट इज नॉट रिलेटेड टू ऑटोमोबाईल, इट इज रिलेटेड टू आपली नीड बघा, आपली गरज ओळखा आणि त्या हिशोबाने नंतर डिसिजन घ्या की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे. आणि ह्या गोष्टीमध्ये आपण जे घेतोय ते आपण इथून विचार करतोय का की इथून विचार करतोय. आय बिलीव्ह की तुमचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला. रस्ते आणि ट्रॅफिक बघितलं तर टेस्लाला किती सक्सेस. टेस्लाचं ऑलरेडी दे आर स्ट्रगलिंग राईट नाव. म्हणजे कंपनी नवीन आहे, आता कुठची कंपनी नवीन आली ना सर, म्हणजे काही उदाहरणार्थ मीच एक कंपनी उद्या मी फॉर्म केली जितूबाईंच्या हेल्पने आणि मी नाव दिलं त्याला ऑक्सफर्ड. आणि लिटरली मी बैलगाडी उभी केली, त्याला छोटीशी एक बॅटरी पण लावली आणि मी त्याला सांगितलं हायब्रिड बुलक कार्ड. आय कॅन बेट. आणि जितूबाई मला सांगतील की लाईक ती पहिल्या 2 महिन्यात तर हिट होईल ती गाडी. 2-3 काय म्हणा मी तर 10-15 गाड्या विकून टाकल्या. पण ते 10-15 गाड्यानंतर कारण ते नाविन्य आहे, लोकांना काहीतरी नाविन्य पाहिजे असतं. टेस्लाचं नाव ऐकलंय, पण टेस्लानी जे मॉडेल इथे मॉडेल Y म्हणून त्यांचं आहे, ते जे मॉडेल इथे टाकले आणि जे अमेरिकेत जे जास्तीत जास्त गाड्या विकतात त्याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. आय एम शुअर तुम्ही सगळेजण वास्टली म्हणजे तुम्ही सगळीकडे फिरून आला, तुम्हाला त्या गाड्या दिसल्या पण असतील. ऑब्व्हियसली ते जे मॉडेल आणि ह्या मॉडेलमध्ये खूप मोठा फरक आहे. मित्रांनो, या बाबतीत टेस्लाच्या बाबतीत टेस्ला नो डाऊट इन्व्हेंट केलेलं होतं त्यांची इफिशियन्सी चांगली होती. पण भारतीय रस्ते जी काही ट्रॅफिक कंडिशन आहे भारतामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात किंवा आपल्या गावामध्ये, ती कंडिशन ते लोक मीट करू शकत. म्हणजे US ला जे रोड आहे त्या रोडची विड्थ आणि लेंथ आपल्याकडे तर एक 500 मीटरमध्ये 10 लोक येऊन जाते आणि टेस्ला विल नॉट डू दॅट. आता ती टेक्नॉलॉजी कुठे कामाची. आता जर बघितलं तर भारतातले डॉक्टर हे जगात सगळीकडे. तसं आता ऑटोमोबाईल उद्योगातून जे लोक भारतीय संस्कृती, मग ती महिंद्रा असो, टाटा असो, MG असो, नाऊ दे आर बिकमिंग एक्सपोर्ट कंपनीज. आत्तापर्यंत आपण दुसऱ्याचं अनुकरण करत आलो की बाबा आपल्याला ती टेक्नॉलॉजी फार चांगली आहे म्हणून आपण घेत आलो. पण आत्ता जग चेंज होतं आहे. भारतामध्ये इतकं काही टॅलेंट आहे. जर भारताच्या टॅलेंटचा जर विचार केला तर टेस्लामध्ये सुद्धा, आता माझा भाचा टेस्ला इंजिनियर आहे ज्यांनी मोटर बनवलं टेस्लामध्ये. पण इथे इंडियामध्ये असलेलं टॅलेंट, मग ते मायक्रोसॉफ्ट असो, गुगल असो, आता गव्हर्नमेंट काय म्हणतं नॅविक वापरा. आपण आत्तापर्यंत गुगल वापरत होतो. गुगलला अजून पूर्ण रस्ते माहीत नाही. एक डॉक्टरचं केरलामधलं एक्झाम्पल आहे, ते डॉक्टर पाण्यात गेले का, तर गुगलला जे काही नॉलेज होतं ते नाही. आता जो म्हणून जे इंडियन माणसांनी बनवलेली कंपनी विच इज फायटिंग विथ अमेरिकन कंपनीज, आत्ता इंडियामध्ये टॅलेंट भरपूर आहे. इंडियातले डॉक्टर्स कुठे जा तर दे आर व्हेरी मच बेटर दॅन अदर कंट्रीज. त्यांना डिमांड आहे. आज कोणताही डॉक्टर इंडियात तयार झाला तर त्याला फॉरेनमध्ये तयार आहे. तसंच ऑटोमोबाईल इंडस्ट्री नाव इज गोइंग टू चेंज. इंडियन टॅलेंट त्या इंडस्ट्रीला फ्लरिश करत आहे. तर माझं मत आहे का, हे माझं स्वतःचं मत आहे, इट इज नॉट ए जनरलाइज स्टेटमेंट,
का जे काही बाहेरच्या टेक्नॉलॉजी आहे त्या इंडियामध्ये चालतील का नाही, दॅट इज द क्वेश्चन मार्क. मे बी सगळ्यात महत्त्वाचं नीड ॲनालिसिस केल्याशिवाय कोणतीही वस्तू उपयोगाची नाही. आता मी स्वतः हायड्रोजनमधली पहिली कार मी ॲटो एक्सपोला प्रेझेंट केली. त्यावेळेला नितीन गडकरी साहेब हे स्वतः आले आणि ती गाडी बघून त्याच्यानंतर जी काही व्हेकलमध्ये आता ॲटोनॉमस व्हेकल, एक MP मध्ये एक मुलगा आहे ज्यांनी बोलेरो गाडी ॲटोनॉमस केली. इट इज अ लेवल 1, लेवल 2, लेवल 3. आपण कोणत्यापर्यंत जातोय त्याच्यावर अवलंबून आहे. येस, टेस्ला इज नो डाऊट अ ब्रँड, पण टेस्लाच्या जर तुम्ही अमेरिकेतल्या गाड्या बघितल्या ती आणि इंडियात आणलेलं मॉडेल याच्यात बराच फरक आहे. आपण काय पाहतोय ब्रँड, येस डेफिनेटली ब्रँड हॅज डन व्हेरी वेल, पण इंडियन ब्रँड्स नाव स्ट्रगलिंग विथ ऑल फॉरेन. आता जसं BYD बिल्ड युअर ड्रीम, त्याच्याकडे गाडी जी बनते ती इलेक्ट्रॉनिक प्लस ॲटोनॉमस प्लस फ्युएल जे काही प्रकार आहे त्याच्यात व्हेरियस आहे. आता ती पाण्यावर सुद्धा चालते. आता टाटाने एअर कार जी MDI फ्रान्सची कंपनी होती त्या कंपनीबरोबर माझं कोलॅबरेशन होत होतं. माझा जीव एवढा वेगळा, टाटा इज अ टू बिग. त्यांनी ती एअर कार गेल्या 10 वर्षापूर्वी कोलॅबरेशन केलं आणि ती आत्ता एअर कार येईल. आता एअर कार, एअर तर सगळीकडेच आहे, मग एअर कार काय, तर त्या एअर कारला कॉम्प्रेस्ड एअर दिली. तर आज जसं आपण एखाद्या पंपावर जातो आणि हवा भरतो तशी त्या गाडीमध्ये हवा भरून ती गाडी चालेल. पण ती जोपर्यंत त्याची नीड, त्याला आपल्याला लागणारा स्पीड, त्याच्याबरोबरच्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याचं काही नाही. आता जे टाटांचं स्वप्न होतं, ज्या वेळेला टाटांनी लँड रोवर जॅग्वारसाठी प्रयत्न केले त्यावेळेला त्यांना महत्त्व नाही दिलं. आज जॅग्वार कंपनीला वरती आणण्यात टाटाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आय एम डेफिनेटली आयकॉनिक म्हणून मला टाटा वाटतात. का तर टाटा इज इंडियन पर्सन हू हॅज डन एक काहीतरी टेक्नॉलॉजी आणली, भारताचा विकास केला. जसं मला आज डॉक्टरांबद्दल जर सांगायचं झालं शिवदेव सरांसाठी, तर इज अ रिअली डॉक्टर ज्यांनी कमर्शियलायझेशनचा कधी विचार नाही केला, रुग्णसेवेचा विचार केला ॲट ए अफोर्डेबल कॉस्ट. सगळ्यात महत्त्वाचं आहे आज कॉस्ट प्रत्येक गोष्टीची भरपूर आहे, ती आपल्याला अफोर्डेबल कसं होईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. भारत हा देश विकसित होणार जे मोदी साहेबांचं स्वप्न आहे की 2047पर्यंत भारताला एक टॉपमध्ये नेण्याचा प्रयत्न आहे. मी पॉलिटिकल नाही, मी नेता नाही, अभिनेताही नाही, पण जे काही भारतीय आहे म्हणून भारताबद्दलचा अभिमान आहे. म्हणून मी स्वतः सगळ्यांना सांगू इच्छितो, मी स्वतः महिंद्राची 120 300 चालवतो, मी मर्सिडीज बी चालवली, पण जो कम्फर्ट त्या 300 मध्ये आला. कारण नीची जी आता काय तर प्रत्येक चायनावाले 5 फूट 2 इंच, इंडियामध्ये ॲव्हरेज हाईट आहे 5 फूट 5 इंच रफली. तर त्याप्रमाणे डिझाईन झालेल्या गाड्या. अमेरिकेत ज्या रस्त्याची क्वालिटी आहे की त्यांचे बॅड रोड आपल्याकडचे बेस्ट रोड, दॅट इज द डिफरन्स. डेफिनेटली टेस्ला इज गुड वन, नो डाऊट, बट वी शुड हॅव अभिमान असला पाहिजे. मी इंडियन आहे, इंडियन वस्तू वापरेल. जसं मोदी साहेब म्हणतात व इंडियाची वस्तू वापरा, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी तुमचाच मित्र आहे, तुमच्याच वयामध्ये आलेलो आहे, सिनियर सिटीजन म्हणून आहे आणि माझे 50 वर्ष फक्त ॲटोमोबाईलमध्ये गेले. म्हणजे मी ट्रॅक्टरपासून 2 व्हीलर आणि स्वतः मॅन्युफॅक्चर म्हणून बी बसलो या साईडला. दोन्ही गोष्टी आहे, विक्रेता म्हणून बी आहे आणि मॅन्युफॅक्चर. आणि बरेचसे ॲडव्हान्स फीचर्स मी माझ्या स्कूटरमध्ये सुद्धा दिले. मी पहिल्या टॉप 10 ज्या मॅन्युफॅक्चर होते इलेक्ट्रिक
स्कूटर, त्याच्यातलं मी एक होतो. पण कालांतराने गव्हर्नमेंट पॉलिसीजमुळे वी हॅव कम डाऊन. पण विदिन शॉर्ट टाईम वी विल हॅव अ गुड वर्क. जसं मग आता इलेक्ट्रिकल एनर्जी आली, सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यात जे काही टेक्नॉलॉजी आहे, नो डाऊट टेक्नॉलॉजी रिव्हॉल्व होते, पण ती टेक्नॉलॉजी आपल्या खिशाला परवडेल अशी असली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. आपण सुज्ञ आहात, कशी गाडी निवडायची हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही इतके सुज्ञ आहे की तुम्ही देवाच्या निर्मित वस्तूला व्यवस्थित करता, आम्ही फक्त मानव निर्मित वस्तूला सांगतो. फरक काय आहे? आणि इथे बरेचसे म्हणजे मला जे बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी खरोखर आभारी आहे. आणि प्रत्येकजण इथे जे बसलेले माझ्यापेक्षाही पुढच्या लेवलचे, आता पवार साहेब भेटले, सायकडकर साहेब भेटले, सगळे एक एक दिग्गज भेटले, त्या मानाने आम्ही फार छोटे. थँक्यू. अजून काही फ्लाइंग कार्स. ओके, मॅडमचा एक प्रश्न होता. फ्लाइंग कार्स खूपच म्हणजे सायन्स फिक्शन सारखं वाटतं, पण येस, तो पण गोष्टीवर म्हणजे अजून आपल्याकडे सुरू नाही झालं. काही जे एंटरप्रेन्युअर्स म्हणा किंवा काही टॅलेंटेड इंडिव्हिज्युअल्स, त्या लोकांनी ह्याच्यावर थोडं काम करायला ऑलरेडी सुरू केलं आहे. पण इट इज बेसिकली थोडा बहुत त्यांनी ड्रोनचा वापर करून एक पर्सनल मोबिलिटीच्या हिशोबाने त्यांनी एक प्लॅटफॉर्म बनवायला सुरुवात केली की ज्याच्यात आत्ता सध्या प्रायोगिक तत्वावर आहे, एक्सपेरिमेंटल टेस्टवर आहेत ते. एक माणसाला ते म्हणजे पॉड्स बनवले आहेत की ज्याच्याने एक पॉईंट ए टू पॉईंट बीला घेऊन जाऊ शकतात. तर ह्याच्यावर आता सध्या काम चालू आहे. पण परत ह्याच्यावर सुद्धा इश्यूज आहेत की रेग्युलेशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स. आता तुम्हाला फ्लाईंग गाडी जर पाहिजे असेल, ती भले तुम्ही गाडी घेतली तरी ती हवेत उडली तर तुम्हाला DGCAचा अप्रुव्हल लागेल, त्याचे लायसन्स लागते. म्हणजे आपल्या इथे अजूनही सगळं इट इज नॉट सिंगल विंडो क्लिअरन्स होतात, पण नाही येत अजून. तर ह्या सगळ्या गोष्टी इंटेन्शन आहे, कॅपॅबिलिटी पण असेल, पण नंतर मग रेग्युलेशनच्या वेळी तुम्हाला उद्या गाडी आणलीच जरी उडणारी तरी तुम्हाला ती उडवता येणार, कारण त्याच्यासाठी तुम्हाला लायसन लागेल. आणि जर तुम्ही उडवली तर तुम्ही मग परत लिटिगेशन, प्रॉब्लेम्स, सगळेच इश्यूज. मी इलेक्ट्रिक गाडी घेतली आणि काहीतरी सरपंचाला मला ते 8 दिवसांनी उठवलं, तर त्याचं डेप्रिशिएशन 30-40% गाडीची किंमत कमी होऊन जातं. कसं काय? असं आहे. आता जसं आपण म्हणजे मी अपार्ट फ्रॉम दिस सब्जेक्ट मी फक्त सांगतो की मी एक लग्न केलं, त्यावेळेला जे काही ठरलं होतं त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी डायव्हर्स दिला. जसं ते होतं तसं या बाबतीत होतं. आज माझं धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. आणि थोडी आधी मिळाली असती तर मी प्रॉपर व्हेकल सिलेक्ट करून मी फटांगरे सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करा. मित्रांनो, आपल्याला वाहन जगात काल, आज आणि उद्या ही सगळी सफर हिमांशू जोशी आणि शहासाहेब या टीमने अगदी तासभर हिरावून आपल्याला सगळी माहिती उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या जिवलग क्लबच्या वतीने मी त्यांची खऱ्या अर्थाने आभार मानतो. आणि आम्हाला याच्या गाडी निवडण्यामध्ये हा सगळा यांचा उपयोग नक्की होईल. आणि सलाम आहे सर आपल्याला की तुम्ही इतकं या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. हे फक्त ऐकून होतो, पण आज तुमच्यातून माहिती मिळाली आणि तुम्ही जे दिग्गज अशी व्यक्ती हिमांशू जोशी यांची आपण निवड केली आहे
ती खऱ्या अर्थाने उत्तम आहे आणि व्यवसायाला आणि या प्रगतीला नक्कीच ते हातभार लावतील असं मला वाटतं. आपले मनस्पूर्वक आभार मानतो आणि अध्यक्ष सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांना यथोचित गौरव करावा अशी विनंती करतो. पर्यावरणासाठी जे काही केलंय यांनी ते खरोखर वंदनीय आहे आणि खरोखर म्हणजे प्रदूषण मुक्त हे महत्वाचं आहे. आणि सर तर आमचे रोज सायकल आणि पुढे ट्रॅकिंग करतात, म्हणजे काहीच केलं नाही. हे सगळे दिग्गज लोक भेटले त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे.